देवधर दीक्षित मंदिरे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री देवधर, प्रमुख पाहुणे सतीश देवधर, सौ सतीश देवधर, सर्व कुलबांधव, माहेरवाशिणी, त्यांचे यजमान, या सर्वांचं मी देवधर मंडळातर्फे हार्दिक स्वागत करते. कोणताही उत्सव म्हटला की त्याचं सौंदर्य काही वेगळंच असतं. पुरेपूर उत्साहाने भरलेला हा उत्सव एकत्र साजरा करताना आपल्या आनंदाला, उत्साहाला, भावभावनांना उधाण येतं. वातावरणात चैतन्य फुलतं आणि मनामनात सुख समाधान लाभतं. आपण सर्वजण आज असाच एक उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि तो उत्सव म्हणजे आपलं हे वार्षिक कुल संमेलन. आज या संमेलन प्रसंगी मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि नवीन वर्षाच्या मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देते. हे येणारं नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आयुर आरोग्यपूर्ण असं असावं अशी प्रार्थना. असं एका स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे की चांद्रिकला यथा शुक्ले वर्धते सा दिने दिने, चांद्रिकला यथा शुक्ले वर्धते सा दिने दिने तथा दयाते मयेव वर्धता अभिवर्धता. शुक्ल पक्षातील चंद्र जसा कलेकलेने वाढतो तसं हे परमेश्वरा तुझी कृपा, तुझे आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू दे अशी मी आज या प्रसंगी केशवराजचरणी आपल्या सर्वांतर्फे प्रार्थना करते. मी आता अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करण्यासाठी अध्यक्ष प्रमुख पाहुणे सतीश देवधर यांनी मंचकावर यावं. डॉक्टर सुनील देवधर यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपण सर्वांना ठाऊक आहे की दिवा हे भारतीय संस्कृतीचं विश्वात्मक रूप आहे. म्हणून आपण कोणत्याही शुभ कामाची सुरुवात, शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून करतो. हा दिवा आपल्या जीवनात मांगल्य निर्माण करतो, पावित्र्य आणतो आणि म्हणूनच मानवी जीवनाला मार्गक्रमण करण्यासाठी हा दीप मदत करतो. म्हणून आपण दीप प्रज्वलन कोणत्याही शुभ प्रसंगी करत असतो. राणा देवधर दीप प्रज्वलन करत आहे, मंडळाचे उपाध्यक्ष आहे आणि आम्ही त्यांना कुठली माहिती विचारा, मंडळाचे एन्सायक्लोपीडिया असं आम्ही त्यांना नेहमी म्हणतो. काही विचारलं की 5 नंबर सकट ते सर्व सांगतात. दिवाकर भास्कर 5 नंबर इतका. मी आपल्या आजचे प्रमुख पाहुण्यांच्या सौभाग्यवती यांनाही विनंती करते की त्यांनी येऊन दीप प्रज्वलन करावं. आपल्या कुलबांधवांपैकी ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांची वेळोवेळी माहिती आपण वाटचालमध्ये देतच असतो. पण आता अलीकडेच म्हणजे परवाच्या 5 तारखेला ज्यांचं निधन झाले ते वसंत वामन देवधर पेठ, म्हणजे आपल्या मंडळामध्ये बापूराव होते, त्यांचे चुलत बंधू. त्यांचं 5 तारखेला शनिवारी निधन झालेलं आहे. तर आपण इतर ज्ञात आणि अज्ञात सर्वांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण 1 मिनिट उभं राहूया. धन्यवाद. सर्वांनी स्थानापन्न व्हावं. सगळेच तसं पाहायला गेलं तर देवधर म्हणजे जबाबदार नागरिक. समाजामध्ये आपला ठसा आपण वेगळा उमटवायचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण सध्या आपण एकूण जर समाजाचा विचार केला, आपल्या सध्या सगळी परिस्थिती, महत्त्वाचं आपलं त्रास किंवा आपल्या समाजाची एक महत्त्वाची कष्ट जे आपल्याला आहेत ते आहेत प्रदूषणाचे. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण,
पाणी प्रदूषण, माती प्रदूषण अशा अनेक प्रदूषणांनी सध्या आपण ग्रस्त आहोत आणि या प्रदूषणासाठी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपण नक्कीच काहीतरी करायला हवं आहे. पण आपल्या संस्कारांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अग्निहोत्र. हे अग्निहोत्र सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी केलं जातं आणि ह्या अग्निहोत्राचा खरा जो उद्देश आहे तो हाच आहे की आपल्या वायूमध्ये असलेलं प्रदूषण कमी करण्यासाठी या अग्निहोत्राचा उपयोग केला जातो. खरं त्याचा उद्देशच तो आहे. आज आपल्याकडे हे अग्निहोत्र कसं करायचं, आपण सगळ्यांनीच घरी हे करावं, तर हे अग्निहोत्र कसं करायचं आणि त्याचा प्रत्यक्ष डेमो देण्यासाठी इथे डॉक्टर प्रफुल्ल भट आणि चित्रांगणा रांगणेकर इथे उपस्थित आहेत. त्यात ते आहे अग्निहोत्राबद्दल माहिती देतात. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेला करायची एक साधी सोपी सुटसुटीत प्रक्रिया आहे. आता सूर्योदय सूर्यास्ताची वेळ नसल्यामुळे इतर वेळेमध्ये आपण काय करू शकतो तर एक व्यारती होम हा एक मंगलमय छोटा हवन आहे, ते आपण करत आहोत यावेळेस. ह्यामध्ये पण अर्धपिरामिड आकाराचं जे पात्र आपल्याला समोर दिसतं आहे त्यामध्ये गोवंशाच्या शेण्या आणि गाईच्या तुपाने अग्नी प्रज्वलित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्यारती होमाला 4 तुपाच्या आहुती दिल्या जातात. भूम स्वाहा अग्नयेदं नमः, भुवः स्वाहा वायवे इदं नमः, स्वस्वाहा सूर्याय इदं नमः, भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः, यज्ञदान तपःकर्म स्वाध्याय निरतो भवेत्, एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः, सत्यं शरणं गच्छामि, सत्यधर्मं शरणं गच्छामि, सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि, सत्यं शरणं गच्छामि, सत्यधर्मं शरणं गच्छामि, सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि, सत्यं शरणं गच्छामि, सत्यधर्मं शरणं गच्छामि, सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि. अग्निहोत्राची माहिती आपल्याला पाठीमागे स्टॉल आहे त्याच्यावर मिळेल आणि आपल्याला काही PPT-मध्ये दाखवलं जातील त्या विशेष. थँक्यू. आपल्याकडे आलेलं आहे वृत्त की माधव नारायण मेघर आपले ते कुलबंधू यांचं 14 तारखेला दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्याही आत्म्याला शांती लाभो असं मी आपल्या सर्वांसाठी श्रद्धांजली वाहते. धन्यवाद. अग्निहोत्र प्रत्यक्ष ते कसं करायचं, कोणत्या वेळेला करायचं याची माहिती आता आपल्याला दिली, पण तरीसुद्धा त्याचा स्टॉल इथे आहे आणि त्या स्टॉलवरती त्याच्याबद्दलचं साहित्य, त्याच्याबद्दलची माहिती सगळी इथे उपलब्ध आहे. आणि खरंच सगळ्यांना एक विनंती आहे की ह्या प्रदूषण निवारणासाठी जी एक गोष्ट आपण सहज करू शकतो, आपली आपण करू शकतो, कारण आपण ह्याबद्दल खूप बोलत असतो आणि प्रत्येक वेळी असं वाटत असतं की ते दुसऱ्याने करावं आणि आपलं कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये किती असतं हा प्रश्न आहेच. पण हे घरातल्या घरात कुणीही करू शकतं, तर आपण हे करूया. काहीतरी इथून आज एक हा आपण संकल्प करूया की अग्निहोत्र आपण सगळेजण करूया आणि हे वायू प्रदूषण आहे ते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपला एक काहीतरी छोटासा खसखशीचा, खारीचा सुद्धा म्हणत नाही मी, पण खसखशीचा वाटा नक्कीच उचलूया. कार्यक्रमाला पुढे नेताना आता अगदी मी आमंत्रित करते आवर्जून ते यंग DDD जे आज आपल्यामध्ये आहे, उपस्थित आहेत, त्या यंग DDDचं नेतृत्व जी आपली ऐश्वर्या देवधर करते ती याच्यासाठी खूप मेहनत घेत असते, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न करत असते. कारण असं चित्र असतं प्रत्येक ठिकाणी की सगळ्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पुढे असतात आणि यंग लोकांचा, तरुण लोकांचा सहभाग जो असायला हवा आहे, कारण खरी पुढची जी धुरा आहे ती ह्या तरुण लोकांवरती आहे आणि त्यांनी कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा आहे, पुढे घ्यायचा आहे. तर ह्या तरुण लोकांचं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असणं, त्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर मी ऐश्वर्या देवधर हिला मी इथे आमंत्रित करते की तिने लवकरात लवकर येऊन ते जे सगळे यंग DDD इथे आहेत आणि ते आज आपल्यासाठी काहीतरी सुंदर सुंदर
कार्यक्रम घेऊन आलेले आहेत. आपली कौतुकाची थाप आणि ती सुद्धा घरच्यांची, ते त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ते पुढे यश कौशल्य आहे त्यांचं ते मिळवतात आहेतच, पण घरची जी कौतुकाची थाप असते ती अत्यंत महत्त्वाची असते. तर आज आपण सगळे मिळून त्यांचं कौतुक करणार आहोत. त्यांच्या उज्ज्वल यशासाठी, आपण भावी त्यांच्या आयुष्यासाठी नक्कीच त्यांना आपण शुभेच्छा देणार आहोत. तर त्या सगळ्यांना मी इथे आमंत्रित करते, ऐश्वर्याला आमंत्रित करते. ऐश्वर्याने लवकर इकडे यावं अशी ऐश्वर्याला विनंती आहे. त्यांच्यामध्ये जे काही तरुण लोक आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते निपुण यश मिळवत आहेत आणि आपण देवधर म्हणून आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे आणि तो असायलाच हवा, का नको असायलाच हवा, की आमचे देवधर आहे ते पुढे काहीतरी देत आहेत, करतायत, समाजापुढे काहीतरी आदर्श ठेवतायत. आणि आपलं आज मी असंच म्हणेन की सर्वे सन्तु सुखिनः सर्वेपि सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. आपल्या सगळ्या देवधरांची हीच इच्छा आहे की सर्वांना सुख लाभो, सगळं छान हो, सगळ्यांना शांती लाभो. आणि म्हणूनच आपण समाजामध्ये आपला एक आदर्श असा ठसा नक्कीच देवधर म्हणून आपण उमटवणार आहोत. यंग डीडीडी पुन्हा एकदा मी आवाहन करते, लवकर या. मुंबईत आहे पण तिचे सासरे आज नागपूरहून मुद्दाम इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत आहे आणि त्यांनी सांगितलं की मी मुद्दाम आज या कार्यक्रमामध्ये उपलब्ध आहे. स्वतः पेशाने ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सुरेश काकांच्या खास आमंत्रणावर त्या तिथे उपस्थित आहेत. पण आम्हालाही तुमचं खूप नक्कीच कौतुक आहे, तुमचं स्वागत आहे. प्रियाचे मिस्टर श्रीरंग देवकर तेही मुंबईत असतात, तेही आज इथे उपस्थित आहेत. आवर्जून पहिल्यांदाच ते इथे येत आहेत. प्रियाला मी विनंती करते की तिने हा यंग डीडीडी याची सुरुवात करून द्यावी. आणि मी फक्त देवधर नाही तर देवधर, दीक्षित आणि ढमढेरे आपण जे सगळे कौशिक कुलोत्पन्न लोक आहोत त्या सर्वांतर्फे या यंग डीडीचं स्वागत आहे. देवधर, दीक्षित आणि ढमढेरे म्हणून आपण यंग डीडीडी असं नाव ठेवलेलं आहे त्या ग्रुपचं. तर पुन्हा एकदा मी या यंग डीडी ग्रुपचं स्वागत करते. प्रियाला आपण सांगूया की तिने या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. धन्यवाद ताई. नमस्कार सगळ्यांना, व्हेरी गुड मॉर्निंग. आणि मी सौ प्रिया श्रीरंग देवकर आपल्यासमोर एक गाणं सादर करणार आहे. सध्या तर शिकते हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक ॲज वेल ॲज बिग FM नावाचं जे रेडिओ चॅनल आहे. दे आर कमिंग अप विथ न्यू ॲप swing.live. तर तिकडे मी रोज परफॉर्म करते. आपल्यासमोर एक गाणं सादर करू इच्छिते आणि होप की तुम्हाला ते आवडेल आणि नक्कीच टाळ्यांनी ऑब्व्हियसली कन्क्लुजन मिळेलच मला आवडलं की नाही. आशाताईंनी गायलेलं खूप सुरेख गीत आहे हे, मी प्रयत्न करेन निभवायचा. सखी मी माझा
आणि आपले सगळे जे कौशिक गोत्री आहेत, देवधर दीक्षित भंडेरे, त्यांच्यातल्या ह्या सगळ्या तरुण लोकांचं जे त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत, त्यांना नक्कीच आमचे शुभेच्छा आहेत, नक्कीच आमच्या सगळ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद आहेत. पुढचं प्रेझेंटेशन करण्यासाठी मी ती देवधर यांना बोलवतेय. हॅलो, नमस्कार. मी काही 2 नाटकातले काही सीन आहेत ते मी इथे परफॉर्म करतो. पहिलं नाटक सौजन्याची अशी तशी तुम्ही बऱ्याच लोकांनी तर बघितलंही असेल. त्याच्यामधलं एक असं असतं की जेव्हा तो जो असतो मुलगा पंकज बग्या, त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला आणायचं असतं घरी. त्याच्यासाठी तो त्याच्या बापाला बाहेर काढण्यासाठी एक शक्कल लढवतो. तर ती काय लढवतो ते मी तुम्हाला परफॉर्म करून दाखवतो. तो पळत पळत येतो, नाना 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 कुठे गेले, नाना कुठे गेले, नाना नाना नाना, अरे काय हा मध्ये लिंबाचा पाला घेऊन ये का, याच्या अंगात आलं का? नाही 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 नाना, मला काही झालेलं नाही आहे. अहो तुमचे ते मित्र बघा. कोण मित्र? मित्र आहे. अहो ते असे 800 1200 ते आपल्याकडे खूपच चहा पेटातात ना, आणि त्यांना शिरा ते रोडके. हा हा हा, अरे गाढवा तो हनुमंतराव रोकडे. अच्छा तेच. त्यांना हॉस्पिटलमध्ये टाकलंय. काय? पण मला तुला हे कसं कळलं? नाना माझं त्यांच्याच बिल्डिंगमध्ये मला मित्र होता, तो मला सांगत होता काय हेच की तुमचे ते रोकडे बघा त्या असे भर दुपारी बरं का रस्त्याच्या मधून बघ का अशा काठी टेकवत शांतपणे चालले होते बरं का. बरोबर आहे रे, वय वर्ष 95 व्हायचं. आणि त्याने एकदम काय करावं, काठी फेकून दिली आणि भरभर चालायला लागले. आणि नंतर असं वेड्यासारखं करायला लागले आणि शेवटी पळायला लागले. काय बडबडतंय? नाही 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 नाना. मग त्यांच्या अंगाला असा दरदरून घाम फुटला. अंगावरचे सगळे कपडे त्यांनी काढले, टराटक काढून फेकून दिले रस्त्यात. हो. आणि नंतर ते धाड खाली कोसळले. त्यांच्या तोंडावर असा हिरवागार फेस आला. नाना चौघांनी उचलून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. जा लवकर. बरं मला त्यांना कुठल्या दवाखान्यात नेलं? नाना नेमकं मी ते विचारायचं विसरलो. पण तुम्ही त्यांच्या घरी कळेल. अरे गाढवा, तेवढं त्याला विचारून घ्यायचा काय तुम्हाला कुठल्या दवाखान्यात घेऊन जाणार आहे? अहो नाना कसं विचारणार मी? का तोंडावर फेस होता त्यांचा. अरे गाढवा, फेस बाजूला सारून विचारायचा. नाना तेच चौघांनी नक्की उचलला, नेला. झालं होतं नाना. मग ते असं मग तो त्याच्या बहिणीला टाळी लागतो. कटला की नाही म्हातारा या काय म्हटला? काय कटला गाडवा त्याला तिकडं फेस आला की कटला की नाही म्हातारा म्हणतो. अहो नाना तेच म्हणतोय की तुम्ही जा लवकर. चौघांनी नक्की उचलला, नेला. हो नाना. मग ते नाना रडायला नाना रडताय का नाना? अरे गाडवा, अरे तुझ्या हनुमंतरावाची बातमी देऊन आता दुःख झालं रे मला. चौघांनी नक्की उचलला, नेला. मग ते नाना असा एक सीन आहे. नंतर दुसरा एक आहे, तरुण दुर्गा म्हाताऱ्याच्या नावाचं नाटक, ते तुम्ही बघितलं असेल. त्याच्यामध्ये एक सीन असा आहे की एक मुलगी येणार असते, त्यांची पैसे लागलेली असते की त्या मुलीला बॉईज हॉस्टेलमध्ये आणून तिचा किस घ्यायचा. असे पैसे लागलेले असते. ती मुलगी त्याच्या म्हणजे तो जो असतो मुलगा त्याच्या तोंडाला बूट पॉलिश लावते. आणि तो जो हॉस्टेलचा रेक्टर आहे पार्टंडे सर म्हणून तो येतो. तर तो नेहमी हच्या ह्याच्यामध्ये बोलत असतो. तर तो असा की दारू ऐसी दारू ऐसी कुठे ती ही तो दारू करतो. ऐसी कुठे ती ही ऐसी तू आर यू. हां मला ओळखले नाही, मी प्यारेला. अरे मग तोंडाला हे काय करून घेतलं तुम्ही? हां मोठ्या त्यांच्या समोर हे असतात कसं घ्यायला हे करून घ्यायला हे म्हणजे काय हे वाटलं नाही तुम्हाला? नाही ते बूट पॉलिश तोंडाला. अरे मग बुटाला का स्नो पावडर लावता का तुम्ही? का शेविंग क्रीम लावता? नाही ते चुकून लागला. अरे मग ब्रशने असं फडका का मारून घेतला, चेहरा चमकला तरी असता. युजलेस. कुठे ती ही कोण ही? ती मुलगी दिखावी. अहो इथं मुलगी कशी आहे? बॉईज हॉस्टेलमध्ये मुलीला बंदी आहे. तुम्हाला माहिती नाही? कोणी सांगितलं तुम्हाला इकडे मुलगी आहे म्हणून? आय सी. तुम्ही मलाच विचारलं. आता
आता तुम्ही आलाच आहात ना, स्वतःच्या डोळ्यांनी बघा, झडके घ्या पतीची. आय सी तुम्ही त्या उन्मुक्तपणाने ही घ्यायला सांगताय, याचा अर्थ याच्यामध्ये ही आलेली नसली पाहिजे. हे न समजणे तर मूर्ख वाटलं मी तुम्हाला. दिस टाइम आय गो बट नेक्स्ट टाइम रिमेंबर, बॉईजच्या ह्याच्यात ही एका उपयोगाची नाही. आय गॉड असे दोन किस्से आहेत. एक छोटंसं शेर मी ऐकवतो. तुम्ही ऐकलंच असेल ना सगळ्यांनी की मशहूर होने का कोई शौक नहीं है मुझे, मशहूर होने का कोई शौक नहीं है मुझे, आप लोग मुझे पहचान गए, बस यही काफी है. थँक्यू. दीपसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. आणि मी शुभांगी काकूंचा पदभार अचानकच घेतली आहे. थँक्यू शुभांगी काकू. नमस्कार. हो, मी अचानकच आली आहे. माझं नाव अमृता केदार देवधर. मी इचलकरंजीहून आली आहे. मला हा पदभार अचानकच घ्यावा लागला, त्यामुळे मी जरा उशीर केला इकडे यायला. यंग लेडीच्या वतीने मी आता पुढील नेतृत्व करते आणि अध्यक्षांचा आणि सर्व मोठ्या लोकांचा म्हणजे आभार मानते की त्यांनी आम्हाला हा अर्धा तास दिला काहीतरी सादर करण्यासाठी. आणि जे काही गुण असतील स्वतःमध्ये ते इथे परफॉर्म करून तुमच्या नजरेत थोडंफार तरी आम्ही येऊ आणि पुढे हे देवधर मंडळ असंच चालत राहू, हीच मी इच्छा माझी व्यक्त करते. आता पुढे मी आरुषीला बोलवतेय. ती तिचं थोडक्यात कविता सादर करेल. मी तिला विनंती करते. मी तुमच्यासमोर मी स्वतः लिहिलेली एक कविता सादर करणार आहे. खरं तर आजच्या वेळेलाच कार्यक्रम ठरला आहे म्हणजे माझा, त्यामुळे जी होती ती कविता सादर करते. कविता मी स्वतः लिहिली आहे. खरं तर प्रेमकविता हा म्हणजे हा आता युवांचा कार्यक्रम आहे आणि प्रेमकविता हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो, म्हणजे युवा असू दे किंवा प्रौढ कोणाचाही. पण प्रेमकविता म्हटली की त्याच्यामध्ये येतो जो मित्राचा अगदी जिवलग मित्र, जो मध्यस्थी करणारा असतो, तो म्हणजे मुलाचा जिवलग मित्र. तर अशीच ही प्रेमकविता आहे. पण ही प्रेमकविता माणसांची नाही आहे, ही प्रेमकविता निसर्गाची आहे. कवितेचं नाव आहे ती. अविश्रांत ती चालत होती एका वाटेवरती, अविश्रांत ती चालत होती एका वाटेवरती, अपुऱ्या या पापांचा भार जणू तिच्याच पाठीवरती, भेटाया त्या अथांग सागरा अधीन आतुरती, भेटाया त्या अथांग सागरा अधीन आतुरती, या विरहाचे होऊन अश्रू जणू झरेच वाजवती, या प्रेमाच्या आड येऊनी बांध उभे राहती, या प्रेमाच्या आड येऊनी बांध उभे राहती, धरणे कसली क्रूरच राक्षस मिलना आड येती, धरणे कसली क्रूरच राक्षस मिलना आड येती, जलसरितेचे अडगुनी धरले प्रेमास शृंखला पडती, जलसरितेचे अडगुनी धरले प्रेमास शृंखला पडती, विरहाने या कष्टी होऊन नाल्या समूहाचे, जागोजागी पडला कचरा साखळ्या शृंखलेच्या वाटती, जागोजागी पडला कचरा साखळ्या शृंखलेच्या वाटती, कोमेजली ही धरती कन्या मानवाच्या पापांतरी, आला आला ऋतुराज हा, आला आला ऋतुराज हा, एका सागराच्या हाकेवरती, दोस्त जणू हा धावून आला दोस्ताच्या प्रेमासाठी, ढगदाटून आले म्हणताना सरसर धारा कोसळती, ढगदाटून आले म्हणताना सरसर धारा कोसळती, असेल हिंमत दाखव वेड्या अडवून ही प्रीती, नभमेघातून राजा बरसे धरणे अपुरी पडती, नभमेघातून राजा बरसे धरणे अपुरी पडती, सारे जलमय झाले आता अनर्थ होणार नाही, या साऱ्याला कारण ठरली मनुष्याची दुष्कृती, या साऱ्याला कारण ठरली मनुष्याची दुष्कृती, अव ती तर भोळी सरिता अविरत तहान शमवित होती, ती तर भोळी सरिता अविरत तहान शमवित होती, लाज लाजली सरिता लाटा सागराच्या भेसाळती, लाज लाजली सरिता लाटा सागराच्या भेसाळती, मिलनाच्या साक्षी होऊन नभातून धारा कोसळती, नभातून धारा कोसळती. सुधीर फडके, पु ल देशपांडे व ग दी माडुंकर
निर्देशन म्हणून यश त्याचे पु ल देशपांडे यांचे काही किस्से सादर करेल. त्यासाठी मी यशला बोलवतेय. न ऐकलेले कोणीच न ऐकलेले असे किस्से आहेत माझ्याकडे. एका समारंभामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पु ल देशपांडे यांची गाठ पडली. तर बाबासाहेब असं बोलता बोलून गेले की तुमच्याकडे काय, तुम्ही आणि सुनीताबाई सारखे खो खो हसत आहात. यावर गंभीरपणे पुलंही त्यांना म्हणाले, तुमच्याकडे सुद्धा बायको तुमच्यावर तलवारीच्या सारखे वार करते आणि तुम्ही ते ढाल घेऊन चुकवता, असं सारखं चित्र असतं का? त्यानंतर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या एका वर्धापन सोहळ्यामध्ये पु ल देशपांडे अध्यक्ष होते. तर त्यांनी दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की रेडिओवरच्या मराठीतून अमुक वृत्त पोलीस सूत्रांनी दिलं असं मी जेव्हा ऐकलं तेव्हा पोलीस सूत्र हे काय प्रकरण आहे ते मला कळेल. आता मला कळलं सूत्र म्हणजे इंग्रजी सोर्सचं भाषांतर. पोलीस कचेरीतून ही माहिती मिळाली असं जर सांगितलं असतं तर त्या वृत्त निवेदकाला काय पोलिसांनी पकडलं असतं. म्हणजे आता आपल्या बायकोकडून एखादी बातमी जर आपल्याला कळली तर ती मंगळसूत्राकडून कळली असं म्हणायचं का? त्यानंतर पु ल देशपांडे आणि मंगेश पाडगावकर ते एका मंचावर आकाशवाणीचा एक कार्यक्रम होता, त्या मंचावर एकत्र म्हणजे तिथे काम करत होते. तेव्हा करार पद्धत असल्याने करार संपेपर्यंत वाढ होत नसेल. एकदा आकाशवाणीच्या 27 केंद्रांचे प्रमुख संचालक तिथे आले होते. तर ते पुलंकडे बघून म्हणाले की देशपांडे तुमचं फोन खूप वाढलाय हो. त्यावर पुलंनी तत्परतेने उत्तर दिलं, दिस इज द ओनली इन्क्रीमेंट आय एम गेटिंग. धन्यवाद. आता पुढील सादरीकरण जिने मला अचानक अँकरिंगसाठी उभं केलं की सर्वजण आपण ओळखताच तिला, तरी पण मी तिचं नाव सांगते, मी तिला मंचावर बोलवते. ऐश्वर्या देवधर ती एक गाणं सादर करते. मी ऐश्वर्या देवधर. गदिमा पु ल देशपांडे आणि बाबूजी या तिघांची 18 आणि 19 या सालात जन्मशताब्दी आलेलीच आहे अचानकपणे. त्यांची पुण्य आहे म्हणायला लागेल. तर त्यांना एक छोटंसं डेडिकेशन म्हणून बाबूजींचं संगीत दिलेलं आराखडा पिक्चरमधली मी एक आशा भोसलेंनी गायलेली लावणी सादर करायचा प्रयत्न केला. आहे तसंच काटा तिथं
सादरीकरण भरतनाट्यम होईल ATM स्टेजवर केतकी देवधर. या केतकीबद्दल मला सांगायला आहे, मी माईक हातात घेण्याचं एवढंच कारण ही केतकी गिरगावातली आहे आणि मी पण गिरगावातली आहे. त्यामुळे मला तिचा खास अभिमान आहे. गिरगावातली चिकित्सक शाळेच्या कडेला राहते. हो ना केतकी? ये. नृत्य सादर करताना कोणी प्लीज रेकॉर्ड करू नका. हे सांगण्यावरून आहे. फोटो काढलात तरी चालेल, फक्त रेकॉर्डिंग होऊ नये ही विनंती सर्वांना. एवढंच ही गोष्ट ही अशी की आता जे CM चषक स्पर्धा झाली त्याच्यामध्ये केतकीचं पहिलं पारितोषिक तिला मिळालेलं आहे. सगळ्या एकदा जोरदार टाळ्या वाजवून केतकी, आज आम्ही सुखवू तुझ्या परफॉर्मन्सनी. खूपच सुंदर. थँक्स केतकी. आता मी आमच्या यंग लेडीच्या सर्व मेंबर्सना आमंत्रित करते कधी त्यांचे इंट्रोडक्शन पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येऊन द्यावं. श्रीगंध देवकर, मी मूळ दापोलीतलीच आहे. सध्या मी पुण्याला शिकते. MA सायकोलॉजी करते SNDT विद्यापीठातून आणि मी त्याबरोबरच नॅशनलच्या टीममध्ये एकांकिका सादर करणार आहे पुढच्या महिन्यात. थँक्यू. नमस्कार, माझं नाव यश सुनील देवधर. मी नाशिकला असतो आणि सध्या जॉब करतोय एका
प्रायव्हेट कंपनीमध्ये आणि दुसरीकडे पण म्हणजे मी ऑब्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. धन्यवाद. मी चेतन प्रसन्न बोलतोय. माझं फोटोग्राफीचं बिझनेस. नमस्कार, मी केतकी देवधर, मी मुंबईत राहते. माझं आता सध्या अरंगेट्रम झालं नोव्हेंबर 2018मध्ये. मी चिदंबरमला जाऊन आले माझ्या इन्स्टिट्यूशनमधनं. चिदंबरम हा एक फेस्टिवल आहे, चेन्नईमध्ये कॅम्पस ऑर्गनाईज करतात महाशिवरात्रीच्या दिवशी. माझ्या गुरुनी ह्याच्यावर माझं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रोग्रामला सक्सेसफुली पार्टिसिपेट केलं. आता 5,000 होतं, यावेळी 10,000 त्याच्यामध्ये मी परत जाते. ते 4 मार्चला आहे. मी बियॉन्ड 2015 आणि 16 या इंडियाला रिप्रेझेंट केलं आहे स्पेन अँड नेदरलँड प्रोग्राम फेस्टिवल तिकडे. CM त्याच्यात जिंकले मी सोलो प्लस माझा ग्रुप आता महाराष्ट्र लेवलला पोहोचला आहे. आमचा 2 फेब्रुवारीला कॉम्पिटिशन आहे स्टेट लेवल. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर सुनील देवधर. मी फिजिओथेरपी बॅचलर्स केलं फिजिओथेरपीमध्ये. आता मास्टर्स करतो आहे. 1 वर्ष झालं, 1 वर्ष बाकी आहे. आणि प्लस फ्रीलान्सिंग वगैरे म्हणजे घरी जाऊन पेशंट्स वगैरे ट्रीट करणे सध्या चालू आहे. मी सौ अमृता केदार देवकर. मी आता इचलकरंजी म्हणून आली आहे, पण माझे सासरे मालवणचे, आचरा, कौलवाडीचे. मग आम्ही इचलकरंजीमध्ये जाऊन राहिलो. त्याच्यामुळे मी आता प्रॉपर इचलकरंजीची अशी सांगते आहे. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते. नमस्कार, माझं नाव श्रीरंग गिरीश देवधर. मी 92.7 क्रिएटर्सचं ट्रेड मार्केटिंग करतो मॅनेजर. आणि त्या व्यतिरिक्त मोस्ट ऑनलाईनमध्ये आपल्यामध्ये ॲक्च्युली एक्सेप्टन्स थोडा गोष्टीचा कमी असतो. पण मी 14 वर्षापासून DJ म्हणून सुद्धा मोठ्या मोठ्या क्लबमध्ये वगैरे म्युझिक प्ले करतो. आणि त्या व्यतिरिक्त मी अरिजित सिंग, शंकर महादेवन आणि बिग बॉस सारख्या या सगळ्या गोष्टी करतात. त्यांच्या सक्सेस पार्टीज करता म्युझिक प्ले करतो. एक स्पेसिफिक जॉनर आहे ज्याला इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक असं म्हणतात. तर तो माझा जॉनर आहे, मी ते प्ले करतो. थँक्यू. नमस्कार, मी सौ प्रिया शिवरंजन देवधर. आमचं लग्न याच वर्षी झालं. माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आणि मी MBA केलं आहे मार्केटिंगमध्ये. आणि गाण्याची आवड असल्याकारणाने मी हिंदुस्थानी क्लासिकल शिकते, जॉब करत होते. आणि एक दिवस अचानक मी श्रीरंगाला म्हणाले की यार इतकी लाईफमध्ये मजा नाही येते, तर मला म्युझिक करायचं आहे आयुष्यात. तर मग मी सध्या त्याच्या रेडिओ चॅनलवरती नवीन ॲप येते swing.live, तर त्याच्यासाठी सध्या गाते आणि शिकते सुद्धा. नमस्कार, मी रवींद्र देवधर, महाडवाई. माझं पण गेल्या 2000 लग्न मी बायकोला पण गावाला पण काही आलेलं आहे. मी पुण्यामध्ये संपूर्ण जॉब करतो आणि गेल्या 5 वर्षापासून काम करतो. नमस्कार, माझं नाव प्रथमेश प्रमोद देवधर. मी एक कलाकार आहे. ॲज अ ॲक्टर म्हणून मी काम करतो. आता बऱ्याच लोकांना माहिती आहे की ॲक्टर लोकांची लाईफ कशी असते. त्यांच्या आयुष्यात स्ट्रगल असतो, हे असतो. काही लोकांना असं वाटतं की आले शूटिंगला गेले, काम झालं आहे, चांगले पैसे मिळाले. पण तसं नाही. त्याच्या मागे खूप मेहनत घ्यावी लागते, तब्येत सांभाळावी लागते. आमचं ध्येयावरही निवड असतं. आणि आमच्या कलाक्षेत्रामध्ये बरेच लोक जातात, ते हार्ट अटॅकमुळे जातात. आणि फिल्म लाईनमध्ये येताना मला बऱ्याच लोकांनी विचारलं की बाबा तू फिल्म लाईनमध्ये का आला. बऱ्याच लोकांना असं वाटलं की अरे हा हिरो सारखा दिसतोय म्हणून आपलं चाललं आहे. पण त्याच्या मागचं फक्त एकच कारण आहे की जर बाहेरचे परप्रांतीय येऊन या इंडस्ट्रीवर राज्य करू शकतात, जर मराठी माणसांनी सुरुवात केली इंडस्ट्रीला, तर इंडस्ट्री संपवणार सुद्धा मराठी माणूस. आणि हा विचार करून मी पुढे चाललोय आणि तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद पाहिजे. धन्यवाद.
नमस्कार, मी प्रणव काशीनाथ देवधर. माझाही फोटोग्राफीचाच व्यवसाय आहे, चेतन सारखा. लास्ट बट नॉट लिस्ट, मी ऐश्वर्या गिरीश देवधर फ्रॉम सांगली. माझं BSc बॉटनीमध्ये ग्रॅज्युएशन मी आत्ताच कंप्लीट केलं आहे. सध्या जॉब शोधते आणि क्लासिकल म्युझिकच्या 4थ्या परीक्षेला बसले. सांगलीमध्ये नाथा मैस्कर सर यांच्याकडे मी संगीत शिक्षण घेते. थँक्यू. हॅलो. माझं बोलून झालंय खरं तर मगाशी. आता यासाठीच बोलते की बघत असाल तुम्ही मगाशी इथून सुरू केलेली लाईन इथपर्यंत जाऊन पोहोचली आणि मागच्या वर्षी पण असंच झालं होतं. खूप सारे लोक आले आणि खूप साऱ्या जणांच्या ओळखी झाल्या आणि खूप छान वाटलं. म्हणजे मागच्या वर्षी खरं तर पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा असं वाटलं होतं की नंतर किती कॉन्टॅक्ट राहील किंवा काय माहीत नाही, पण खरंच छान कॉन्टॅक्ट राहिला आणि यावर्षी आम्ही परत सगळे भेटलो आणि वेगवेगळ्या प्रोफेशनमधले लोक आहेत. तुम्हाला आता इंट्रोडक्शनमधून कळलंच असेल. आणि या सगळ्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या आपले अध्यक्ष सुरेश काकांना मला थँक्यू म्हणावं असं वाटतं, कारण त्यांच्यामुळे आम्ही सगळे इथे येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांची लीडर ऐश्वर्या, कारण तिने हा ग्रुप फॉर्म केला व्हॉट्सअपवर. ती सगळ्यांना कोऑर्डिनेट करते, तुम्ही करा काहीतरी सादर, सगळ्यांनी पार्टिसिपेट करा असं ती सगळ्यांना फोर्स करते. त्यामुळे आम्ही सगळे छान कॉन्टॅक्टमध्ये आहोत. त्यामुळे माझं थँक्यू म्हणावं असं वाटतं, म्हणून तिला थँक्यू म्हणावं असं वाटतं. धन्यवाद. आज खरोखर आपल्या सगळ्यांसाठी ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे की तरुण लोकांची आधी येतील की नाही, किती येतील, किती लोकांना जमेल, 2च लोक कन्फर्मेशन देत आहेत असं म्हणता म्हणता अख्खी फौज उभी राहिलेली आपल्यासोबत. खरोखर सगळ्यांचं खूप कौतुक आणि समाधानाची गोष्ट आहे की आमची ही सगळी तरुण पिढी पुढची धुरा देवधर मंडळाची घ्यायला तयार आहे आणि ते तितकेच यशस्वीरित्या हे देवधर मंडळ पुढे नेतील. खरं म्हणजे खरा आनंद झालेला आहे तो सुरेश काकांना. मी सुरेश काकांना इथे आमंत्रित करते की त्यांना आनंद झालेला आहे, कारण देवधर मंडळाची सतत चिंता त्यांच्या डोक्यात असते आणि देवधर मंडळाचं कसं काम पुढे नेता येईल याच्यासाठी ते 24 तास अखंडपणे तोच विचार त्यांच्या डोक्यात असतो. आज तुम्हाला खरोखर आनंद झाला असेल की एवढी फौज उभी आहे. तुमचं मनोगत. आज खरं तर हा प्लॅटफॉर्म पुरेसा नाहीये, म्हणजे स्टेज हळूहळू बाहेर लागलेला आहे आणि असाच प्रतिसाद उत्तरोत्तर मिळेल याची खात्री आहे. आणि देवधर मंडळाचं भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल आहे याची आपल्या सगळ्यांना मनोमन खात्री पडते. आता मी सगळ्यांना एक गुलाब पुष्प आणि छोटीशी भेट देऊन त्यांचं कौतुक करूया आपण. एकेकाने पुढे या आणि नक्कीच सुरेश काकांची ही कौतुकाची थाप तुमच्यासाठी अनमोल आहे हे नक्कीच लक्षात असू द्या. तुमची जबाबदारी ओळखा आणि आपलं देवधर मंडळ पुढे नेण्यासाठी नक्की नेहमी सतत कार्यरत राहा. चेतन देवधर पुण्याहून फोटोग्राफी. केतकी देवधर, तिचा आता यशाचा आलेख आहे, तो चढता आहे, तो असाच पुढे राहू दे. केतकी. दीप देवधर नाशिक. अमृता देवधर इचलकरंजी. बघा, महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातनं इथे प्रतिनिधी आपले देवधर आलेले आहेत. श्रीरंग देवधर मुंबईतच असतो आणि त्यांनी आता बरंच काय काय सांगितलं. प्रिया देवधर 92.7 FM. आता 92 तिचाच आवाज आपण ऐकायचा आहे नक्की. सुरेंद्र देवधर. सुनील देवधर वाईफ मधून ना, प्रथमेश देवधर डोंबिवली. वृषाली देवधर पार्ल्यातून, म्हणजे होमपीचे तिचं असं म्हणायला हरकत नाही. आज इथे हा कार्यक्रम आहे. अभिषेक देवधर पुणे. राहुल देवधर पुणे. प्रणव देवधर पुन्हा पुण्याहून. पुण्याचे जास्त आहे का मेजॉरिटी? आरुषी देवधर
दापोली. आणि लास्ट पण लिस्ट पण आली होती ती पण मी बेस्ट म्हणते, लास्ट अँड बेस्ट ऐश्वर्या देवगण. कारण सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम भले व्हॉट्सअपवरनं असेल पण ती नेहमी करत असते. आणि एका माळेत बांधण्याचं जे अत्यंत महत्त्वाचं काम आहे, सतत सगळ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवून त्यांचं नेहमी अपडेट घेत राहणं, ते काम सगळं ऐश्वर्या हिरिरीनी करत असते. भले तिला मध्ये मध्ये कधी डिप्रेस होते की काय हे मला कोणी रिस्पॉन्सच देत नाहीये, पण तरी सुद्धा नक्कीच आज पुढे गेलेला आहे यंग डीडीडी ग्रुप. खूप खूप आम्हाला अभिमान आहे. खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन. आणि ती नाशिकला असते आणि विशेष म्हणजे ती सी स्विमिंग करते. आत्ताच मालवणच्या समुद्रामध्ये ती बरेच वेळा तिचे हे झालेले इव्हेंट्स आणि पुढची तिची तयारी आहे. गेटवे ऑफ इंडियामध्ये तिची आता स्विमिंगसाठी ती उतरणार आहे. तर तिचं मनापासून कौतुक. आपल्या सगळ्यांसाठी जी आनंदाची गोष्ट आहे. तिला खूप आपले शुभाशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत. आणि आपण आता फक्त तरुण म्हणत होतो पण पुढचे बाल पण आपले तयार आहेत. हा सुखद धक्का नक्कीच आपल्यासाठी आहे. सुरेश काकांकडून तिचं कौतुक. सतीश देवधर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांच्या तरुणाई विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर. स्मरणिकेचं प्रकाशन झालेले आहे. आता ही स्मरणिका तयार करताना ज्यांनी अखंड मेहनत घेतलेली आहे, जवळजवळ मला वाटतं 3-4 महिने झाले असतील. शुभांगी संजय, वसुंधराताई, या सगळ्यांनी जी अविरत मेहनत घेतली. अनेकांना फोन करणं, एकदा फोन झाल्यानंतर 3-4 वेळा फोन करणं, असं करून करून त्यांनी माहिती मिळवलेली आहे आणि ती आज आपल्यासमोर स्मरणिका दिसते. तर ही स्मरणिका तयार होईपर्यंत त्यांना काय काय अनुभव आले हे थोडक्यात सांगण्यासाठी मी शुभांगी संजय पुणे तिला सांगते की तिने आपले अनुभव थोडक्यात सांगावे. कारण खूप मेहनत तिने ह्या स्मरणिकेसाठी घेतली, वारंवार सतत सगळ्यांना फोन करून. शुभांगी, तुझं मनापासून कौतुक आहे. आपले मंडळाचे अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवर सर्वांना आधी माझा नमस्कार. आणि आपले सर्व यंग डीडीडी यांचंही स्वागत. मुळात आपली ही स्मरणिका आहे याच्या नावापासूनच आधी कामाला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने की प्रेरणा हे शीर्षक असणाऱ्या आपल्या वर्ष 2019च्या स्मरणिकेची सहाय्यक संपादिका या नात्याने मी एक छोटासा मनोगत व्यक्त करते आपल्या अंकासंदर्भातलं. तर आपल्या या अंकाचं मुखपृष्ठ हे सौ रूपा देवधर यांनी तयार केले. अंक संग्राह्य व्हावा, वाचनीय व्हावा ह्या हेतूने आपल्या मंडळाचे नवे उगवते तारे यांना लक्षात घेऊन तो सर्वार्थाने सुंदर आणि गुणवत्तापूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर ह्या सगळ्यावर आपला भर असल्यामुळे यातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला खूप कलात्मक पद्धतीने सादर करण्याचं आम्ही ठरवलं होतं. मुखपृष्ठावरची रंगसंगती ही आपल्या तिळगुळ समारंभासाठी सुसंगत अशी घेतली आहे. म्हणजे हळदीचा पिवळा रंग,
आणि कुंकवाचा लाल रंग हा तुम्ही बघितलं तर स्मरणिकेच्या मुखपृष्ठावरती प्रामुख्याने आहे. तर मकर संक्रमण या काळामध्ये निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या बदलांची ही सुरुवात आहे. तशीच आपल्या देवधर मंडळात सुद्धा नव्या यंग पिढीने एक नवी सुरुवात केलेली आहे. तर त्यामुळे या 2 रंगांच्या मागे हिरव्या रंगात झाडं आहेत आणि आपण सगळेजण मूळचे कोकणातले, त्यामुळे ह्यावरची जी फुलं आहेत ही सुद्धा कोकणात सापडणारी लाल फुलांचा हा ताटवा आहे. आणि आपल्या अंकाचा शीर्षक आणि त्या संदर्भात एक चारोळी ही आपल्याच सौ पुष्पा नरेश दीक्षित यांनी सुचवली. आपल्या मंडळात आपल्या नव्या पिढीला यंग डीडींना सामावून घेत त्यांनी आपल्या ज्येष्ठांपासून प्रेरणा घेत या संस्थेच्या कार्याचा वृक्ष पुढे आणखी बहरत न्यावा आणि संस्थेची वृद्धी आणि विस्तार करावा. या दृष्टीने प्रेरणा हे शीर्षक आणि त्याभोवतीचे तारे असे दोन्ही अर्थ आपल्याला यातनं दिसतात. आपले यंग डीडी आणि तिळगुळ समारंभात ज्या काटेरी हलव्याला महत्त्व आहे ना, तर ते पण आपल्याला या मुखपृष्ठावरती दिसेल प्रेरणा या नावाभोवती. आणि मुखपृष्ठावरची चारोळी सुद्धा हाच अर्थ विशद करते. आपल्या अंकासाठी एकंदर साहित्य मागवताना तसं आपण कुठलंच एखादं केंद्रीभूत कल्पना किंवा थीम ज्याला म्हणतात तसं आपण काहीच ठरवलेलं नव्हतं. पण जसं जसं लेख येत गेले आणि मी ते वाचताना मला स्वतःला आधी खूप छान वाटत होतं की किती छान मला स्वतः माझ्या ज्ञानात भर पडते. आणि त्यानंतर हळूहळू पुढे जाताना मला असं एक सूत्र सापडलं यामधलं. तर एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ज्याद्वारे समृद्ध होतं त्यातला पहिला घटक हा त्याचं शारीरिक स्वास्थ्य. तर आपल्या अंकामध्ये शारीरिक स्वास्थ्य संदर्भातही काही लेख आहेत. त्यानंतर मानसिक स्वास्थ्य, त्यानंतर येणारं मानसिक स्वास्थ्य याच्याशी संबंधित काही लेख आहेत. स्वस्थ व्यक्तींपासूनच स्वस्थ समाज तयार होतो. तर समाजाचं एक छोटं युनिट ज्याला म्हणतात एकक हे कुटुंब. तर या कुटुंबाच्या संदर्भात किंवा आपला एकंदर वंश या संदर्भामध्येही काही लेख आहेत. तसंच नव्या पिढीने निसर्गातील प्रतिकांना समोर ठेवून केलेल्या कविता ह्या आहेत. आणि या स्वस्थ समृद्ध समाजात अनेक आदर्श व्यक्ती किंवा संस्था ह्या नवे पायंडे तयार करत असतात आणि त्यांच्याद्वारेच समृद्ध व्यक्तिमत्व आणि समृद्ध संस्था या पुढे येत असतात. त्यामुळे अशा काही प्रसिद्ध मान्यवर व्यक्ती आणि संस्थांबद्दलच्या साहित्याचा यात समावेश आहे. की तसंच इतर जगाचाही भान ठेवत जागतिक स्तरावर आपल्याप्रमाणे इतर देशात कुठेतरी असणाऱ्या अशा आगळ्या वेगळ्या स्वतःचं वेगळेपण जपणाऱ्या एखाद्या समाजाची दखल आपण घेतली तर तसंही एक सुंदरसा प्रयत्न आपल्यातल्याच एकाने केलेला आहे. तर त्याचीही माहिती देणारं साहित्य आहे. अशा प्रकारे प्रेरणा घेऊन नवी पिढी कसा विचार करून आपली सामाजिक बांधिलकी जपते हे सांगणारं आपल्या यंग डीडींमधल्याच एकाने दिलेला एक लेख आहे. आपण आणि या सगळ्यात शेवटी आपण सगळेजण ज्या ईश्वरापुढे नतमस्तक होतो त्या संदर्भातील आध्यात्मिक स्वरूपाचं काही साहित्याचा सुद्धा समावेश आहे. या व्यतिरिक्त व्यक्तिमत्व हे केवळ एखादं गहन विषयावरच समृद्ध होत जातं असं नाहीये. त्यामुळे काव्य, शास्त्र याबरोबर विनोद आणि कोडी जी आपल्याला सोडवायला आवडतात आणि त्या कोड्यांमधनं आपल्या बुद्धीला थोडी चालना मिळत राहते सतत, तर अशी कोडी आणि कवितांचाही विडंबनात्मक कवितांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त आपल्या मंडळाची एकंदर वाटचाल, त्यातील महत्त्वाचे टप्पे, यापूर्वीच्या स्मरणिका, गेल्या वर्षातील घटनांची विविध छायाचित्र आणि आपल्या मान्यवरांची मानपत्र या सर्वांचा समावेश करून अंक आकर्षक, वाचनीय आणि संग्रहित ठेवावा असा करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. पण प्रत्येकच गोष्टीला अर्थ प्राप्त करून देतं, तर त्यातला महत्त्वाचा असणाऱ्या ह्या आर्थिक योगदान हे आपल्याला विसरता येणार नाही. यातील विशेष महत्त्वाचे देवधर क्लासेस पुणे यांचे संदीप देवधर, तसेच देवधर क्लासेस ठाणे याचे ओंकार आणि श्री ऋषिकेश देवधर, जनसेवा भोजनालयाचे श्री सचिन देवधर, सूर्या इक्विपमेंटचे श्री विद्यानंद देवधर, माधव प्रिंटिंग प्रेसचे श्री रवींद्र आणि श्री अविनाश देवधर, तसेच देवधर क्रिएशनचे आणि आपल्या यंग डीडीमधले प्रणव देवधर आणि याच बरोबरीने अनेक इतर जाहिरातदार आणि व्यावसायिक आणि त्याच बरोबरीने पृष्ठ प्रायोजकत्व करणारे आपले शुभेच्छुक
माननीय श्रीयुत किरण देवधर व सौ मंजिरी देवधर आणि आदिती पराग देवधर व रिया अक्षय देवधर यांच्या आर्थिक योगदानाने हा अंक अतिशय सुंदर स्वरूपात आपल्या हाती पडू शकला. या सगळ्यांच्या योगदानाबरोबरच ज्या व्यावसायिकांनी आपल्याबरोबर मोलाचा वाटा दिलाय त्यामधले श्रीयुत प्रभाकर भोसले, सारंग मजकूरचे, श्रीयुत सोनावणे, श्री रणजित जाधवराव यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि सुयोग्य पद्धतीने सुनियोजित वेळेत आपल्याला हा अंक हाती मिळाला. आणि त्याचबरोबर आणि काही व्यक्ती यामध्ये सतत मोलाचं मार्गदर्शन करणारे आपले अध्यक्ष श्रीयुत सुरेश देवधर आणि सौ वसुंधराताई यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा वाटा त्यात आहेच. आणि आपल्यासमोर ह्या सगळ्या जाहिराती आल्या आणि हा सगळा अंक खूप धडपडीतनं ज्यांच्या धडपडीतनं तयार झाला ते श्रीयुत संजय देवधर यांचाही त्यात महत्त्वाचा वाटा आहे. आणि ह्या आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातनं हा अंक आपल्यापुढे आज सादर करता आला. धन्यवाद. शुभांगीने किती मेहनत घेतलेली आहे ह्या सगळ्या स्मरणिकेसाठी हे आता आपल्या सगळ्यांना कळलंच असेल. आणि स्मरणिकेसाठी ज्यांनी योगदान केलं आणि त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक. आणि मला वाटतं बाकी सगळे जे राहिलेले आहेत त्यांनाही ह्यातनं प्रेरणा मिळालेली आहे. आपण पुढच्या वर्षी या स्मरणिकेची पृष्ठ आणखीन वाढवूया. जर आणखीन लेख आले, आणखीन जर सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये असेल तर पुढच्या वर्षी ह्याची पृष्ठ आणखीन नक्कीच वाढतील. कार्यक्रमाला पुढे नेतोय आपण. आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री सतीश देवधर यांचा सत्कार. आपल्या देवधर मंडळाचे अध्यक्ष माननीय सुरेश देवधर यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय सतीश देवधर यांचा सत्कार करावा. आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत सतीश देवधर खूप आदर्श व्यक्तिमत्व असं आपण त्यांच्या पुढच्या परिचयातनं आपल्या लक्षात येईलच. पण सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांची ओळख त्यांची अशी करू की परखड मतं व्यक्त करणं हे त्यांचा खूप स्वभावाचा एक चांगला गुण आहे. उगीच तोंडावरती गोड बोलायचं आणि एखाद्या गोष्टीला आपल्या मनाला पटत नाहीये पण तरी सुद्धा उगीच चांगलं म्हणायचं असा नक्कीच त्यांचा स्वभाव नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परखड मत व्यक्त करणं हा त्यांच्या स्वभावाचा अत्यंत मोठा गुण आहे. ते नेहमी म्हणतात संक्रांतीला आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोड बोला, पण ते म्हणतात तिळगुळ घ्या आणि खरं बोलायला शिका असं ते नेहमी म्हणत असतात. आज त्यांच्या सौ माननीय आशाताई देवधर त्याही इथे उपस्थित आहेत. पुढे आपण त्यांचा परिचय करून घेऊच. पण खरंच असतं की चांगली साथ मिळणं, दोघांचं चांगलं ट्युनिंग असणं आणि इतकं छान संसार करून पुन्हा समाजासाठी योगदान देणं. आपली कन्या मोनिका ही सुद्धा आदर्शवत घडवणं हे खरंच या आशाताईंनी केलं आणि सतीश काकांना चांगली साथ दिली. त्यांचंही या देवधर मंडळाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आणि सत्कार. मी नेहमी असं म्हणते की जेव्हा एखाद्या पुरुषाचा सत्कार होतो तेव्हा त्याच्यामध्ये निम्मा वाटा खरंच त्या सहधर्मचारिणीचा असतो. म्हणून मी नेहमी असं म्हणते की यशात पतीच्या अर्धा वाटा मिळतो पत्नी धर्माने. यशात पतीच्या अर्धा वाटा मिळतो पत्नी धर्माने. गौरव त्यांचा नवे तुझा हा घडे खरा या अर्थाने. गौरव त्यांचा नवे तुझा हा घडे खरा या अर्थाने. आशाताईंचं स्वागत आणि सत्कार. खरी सप्तपदी जी चालली असं म्हणायला हरकत नाही. आपण लग्नामध्ये मुद्दाम सप्तपदी हा एक आपला विधी असतो की सगळ्यांनी बरोबर सगळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाच्या ज्या सगळ्या घटना असतात त्या अत्यंत एकमेकाला साथ देऊन पूर्ण करायच्या असतात आणि ही सप्तपदी चालल्या. खरी आशाताईंनी सप्तपदी चाललेली आहे.
जीवन गौरव पुरस्कार, स्मृती गौरव पुरस्कार स्मृती गौरव आणि जीवन गौरव हा जो आपला एक भाग आहे कार्यक्रमाचा, त्याची पूर्ण सूत्र मी वसुंधरा पर्वते यांच्याकडे देते. कमलाकर देवधर ते आपलं मनोगत व्यक्त करतायत. नमस्कार. मी कमलाकर पुरुषोत्तम देवधरांचा मोठा मुलगा केदार कमलाकर देवधर. बाबांचं जरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज येणं जमलं नाही. त्यांनी अगदी मनात त्यांच्या अगदी इच्छा अति होती आणि तेव्हा आईने मला सांगितलं की मला जायचं आहेच. आईलाही जरा जिने चढायला थोडा त्रास होतो, पण मला यायचंच आहे. त्यामुळे आम्ही आलो. मला अगदी बरं वाटलं की तुम्ही एवढं सगळ्यांनी आपुलकीने हाक मारले, बरोबर आणि उत्तम छान मानपत्र. त्याच्यामुळे पुढे मी काय सांगणार, आमच्या सगळ्यांतर्फे, बाबांतर्फे, आईतर्फे एक संपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण पुढे जाऊ. थँक्यू. या पुढचा पुरस्कार आहे विषम देवधर स्मृती गौरव पुरस्कार. विषम देवधर हे नाव देवधर मंडळाच्या इतिहासामध्ये अनेक वेळा आलेलं आहे असं आपल्याला दिसेल. त्यांचे चिरंजीव आजचे आपले मंडळाचे अध्यक्ष सुरेश देवधर यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो आणि या वर्षीचा स्मृती गौरव पुरस्कार पुण्याचे डॉक्टर दिलीप देवधर यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉक्टर दिलीप देवधर हे नाव पुणेकरांच्या खूपच परिचयाचं आहे. सेवाभावी फॅमिली डॉक्टर, आरोग्य तिथे या मासिकाचे संपादक, अनेक वृत्तपत्रातून आरोग्यासंबंधी लोकशिक्षण, क्रीडा या विषयावर विपुल लेखन करणारे लेखक या नात्याने ते पुणेकरांना परिचित आहेत. ॲस्कॉप या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेसाठी त्यांनी चेतन त्यांची ओळख आधी थोडी करून देते. दोघांचीही ओळख करून देणं आवश्यक आहे आणि मग मानपत्र वाचते. तर डॉक्टर दिलीप देवधर यांनी ॲस्कॉप या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेसाठी आरोग्यविषयक 12 पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. आकाशवाणीवर आणि इतरत्र याच विषयावर त्यांची शेकडो व्याख्यानं झालेली आहेत. याशिवाय हॉकी, क्रिकेट, फुटबॉल या खेळांचा त्यांचा अभ्यास आहे. हॉकी प्लेअर म्हणून ते राज्य पातळीवर खेळलेले आहेत. डॉक्टर दिलीप देवधरांनी वैद्यकीय पदवीबरोबरच संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुणे विद्यापीठातून केलेला आहे आणि त्यात ते पहिले आलेले आहेत.
पानशेच्या पुरामध्ये सर्वस्व गमावल्यानंतर त्यांनी 1975 मध्ये जनता वसाहतीमध्ये आपला दवाखाना काढला आणि अक्षरशः चिमणीच्या प्रकाशात आणि तुटपुंज्या सामग्रीनिशी आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यानंतर रविवार पेठेमध्ये गेली 43 वर्ष ते प्रॅक्टिस करतायत. शिवाय सदाशिव पेठेत त्यांचा दवाखाना आहे. वृद्धांच्या समस्या हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. म्हातारपण आनंदी आणि समाधानात जावं यासाठी ते फक्त लिखाण करून थांबलेले नाहीयेत, तर त्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सहजीवन वृद्धाश्रमात म्हणजे नारायण पेठेत आणि भोगावला ते नियमितपणे जातात. त्यांच्या भोगावच्या वृद्धाश्रमामध्ये मी जाऊन आले. आपल्या आईवडिलांची घ्यावी तशी काळजी ते तिथल्या ज्येष्ठांची घेतात. आणि मी असंही पाहिलं की तिथे राहत असलेले ज्येष्ठ सुद्धा त्यांना अतिशय मानतात. आणि हे सगळं करणं किती कठीण आहे हे आपण तिथे जाऊन प्रत्यक्ष बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्यांच्या पत्नी अपर्णा देवधर या माहेरच्या अलका तळे इतिहास या विषयामध्ये त्यांनी एम.ए. केलेलं आहे. शिवाजीचा इतिहास हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. सॉफ्ट टॉईज बनवणं हा त्यांचा छंद आहे. नुसता छंद नाही आहे तर त्यात एक्सपर्ट आहे. डॉक्टरांच्या कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. विशेषतः भूगाव इथल्या सहजीवन वृद्धाश्रमाच्या व्यवस्थेत त्यांचा फार मोठा वाटा आहे. मी आता त्यांचे मानपत्र वाचत आहे. माननीय डॉक्टर दिलीप गणेश देवधर पुण्यातले एक नामांकित फॅमिली डॉक्टर म्हणून आपली ख्याती आहे. संबंध कुटुंबाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची आत्मीयतेने काळजी घेणाऱ्या फॅमिली डॉक्टरची संकल्पनाच आजच्या काळात नाहीशी होत चाललेली आहे. अशा वेळी बेस्ट फॅमिली डॉक्टर असा मानाचा पुरस्कार देऊन जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशननी आणि कोथरूडच्या रोटरी क्लबनी आपला गौरव केलेला आहे. गेली 43 वर्ष आपण जनरल प्रॅक्टिस करीत आहात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर आपण जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. आनंदी वृद्धत्व, वृद्धत्वाशी मैत्री, बदलतं जीवन आणि आजार ही आपली पुस्तकं ज्येष्ठांसाठी मार्गदर्शक आहेत. सुतिका सेवा मंदिर या स्वयंसेवी संस्थेचे आपण मॅनेजिंग ट्रस्टी आहात आणि गेली 32 वर्ष निरसपणे काम करीत आहात. विशेष म्हणजे याच ट्रस्टच्या छत्राखाली पुण्यात नारायण पेठेत आणि भोगावला सहजीवन वृद्धाश्रम स्थापन झाले, ज्याच्या व्यवस्थेत आपण जातीने लक्ष घालता. आरोग्य तेथे हे एका हाती लिहिलेलं मासिक आपण 1987 पासून अतिशय नियमितपणे प्रकाशित करीत आहात. आरोग्याशी संबंधित अशा विविध विषयांवर आजवर 4000 लेख लिहिण्याचा विक्रम आपण केलेला आहे. आपल्या आरोग्यविषयक लिखाणाचा गौरव म्हणून आपल्याला डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी मित्रमंडळ पुरस्कार मिळाला. इंडियन मेडिकल असोसिएशननी आपल्याला जीवन गौरव पुरस्कार दिला. बालकल्याणावरच्या साहित्यासाठी युनिसेफ पुरस्कार देऊन आपला गौरव झालेला आहे. डॉक्टर R.K. मेंढा सामाजिक सेवा पुरस्काराचे मानकरीही आपणच आहात. पुण्याच्या NRI पेरेंट्स ऑर्गनायझेशननी वृद्ध सेवेसाठी आपल्याला अभ्यंकर अवॉर्डही दिलेला आहे. आपण घेतलेल्या आरोग्य सेवेच्या कठोर व्रताच्या पूर्ततेसाठी तन-मन-धन अर्पण करून आपण झटत आहात. फॅमिली डॉक्टर म्हणून हजारो कुटुंबांना आपण सर्व प्रकारे दिलासा देत आहात. शेकडो वृद्धांचे आपण आशीर्वाद घेत आहात आणि या आपल्या अतुलनीय कार्याचा देवधर मंडळाला अभिमान वाटतो आणि म्हणूनच हा विषम देवधर स्मृती गौरव पुरस्कार आपल्याला प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो. मी डॉक्टर दिलीप देवधरांना सांगते थोडं समजून. नमस्कार. खरं तर पुरस्कार एक कामाचा भाग असतो. हा पुरस्कार स्वीकारण्याचं कारण म्हणजे आपला घरचा आहे नाही, पण घरचा पुरस्कार म्हणून मी स्वीकारतो. माझी ओळख करून दिल्याबद्दल मी वसुंधरा त्यांचे आभार मानतो. तर आपण देवधर लोक आपल्याविषयी सहसा काही बोलत नाही. खरं तर चुकतेही काय वेळेला त्याला बोलायला हवं. आपण बरंच काम करू सगळ्यांना, पण बोलत नाही. मी ओळख करून दिला आभार दोन कारण ते म्हणतो की देवधर वाटत नाही, मी देशपांड्यासारखा वाटतो. पण आहे देवधरच.
आणि देवधर मंडळाने दिलेला पुरस्कार स्वीकारण्याचा एक मोठा अभिमान आहे. आणि मुख्य म्हणजे कुठलाही अर्ज न करता हा मिळालेला पुरस्कार आहे. त्यातल्या हे सिलेक्शन आहे आणि म्हणून स्वीकारण्याचं मला वाटलं की स्वीकारावं. त्याचा अर्ज करा पुरस्कार वापस घ्या असं काही कारण मी थोडंसं जरा जास्ती बोलेल, मला सहन करा. पण काही गोष्टी सांगायची वाटत म्हणून बोलतोय की कसं माणूस जर जिद्दीने काम करत असेल तर कसं करू शकतो हे आपल्यापर्यंत पोचावं. प्रेरणा हा विषय आहे आमच्या त्याचा आपल्या विषय. मला खरं खेळाडू व्हायचं होतं, नॅशनल प्लेअर व्हायचं होतं, पण ते काही होता आलं नाही. आर्थिक परिस्थितीमुळे डॉक्टर झालं. फॅमिली डॉक्टर व्हायची इच्छा होती. फॅमिली डॉक्टर झालो. त्याने 47 वर्ष पुण्याच्या वेगवेगळ्या भागात प्रॅक्टिस केली. झोपडपट्टीपासून सुरुवात केली, बिबेवाडी आणि सदाशिव पेठेसारख्या चिकित्सक भागात अशी प्रॅक्टिस केली. 12 वर्ष शिकवतोय. म्हणजे जगात कुठे प्रॅक्टिस करू शकतो. 47 वर्ष प्रॅक्टिस आहे. फॅमिली डॉक्टर म्हणजे सारखा अभिमान आहे. 4-5 पिढ्या एकत्र अशा अनेक फॅमिली मी बघतो आणि फॅमिली डॉक्टर ठिकाण म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत असतो. नुकताच मी एक फॅमिली डॉक्टर आरोग्यात बोलतो की एक टॉक शो सुरू केलेला आहे आणि ते टॉक शो अनेक ठिकाणी करायचा मानस आहे, जेणेकरून मानस फॅमिली डॉक्टर ही जी संस्था जो पावलं चालली आहे ती परत सुरक्षितावस्थेत यावी हा प्रयत्न आहे. आरोग्य शिक्षण द्यायला पाहिजे अशिक्षित लोकांना सुद्धा आणि सुशिक्षित लोकांना सुद्धा. निश्चित आहे आरोग्याच्या बाबतीत सुशिक्षित लोक सुद्धा फक्त साक्षर असतात. खरं तर निरक्षरच म्हणायला पाहिजे, पण साक्षर असतात. वेगवेगळ्या कल्पना असतात, चुकीच्या कल्पना असतात. एकमेकाला औषधं सुचण्याची एक वाईट वृत्ती आपल्याकडे आहे आणि ते लोक फॉलो करतात, हे पण आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपण एका मी मासिकात दिवाळी अंकात काम करत होतो. हे काम केल्यानंतर मला असं वाटलं की हा माणूस मला जितकं महत्त्व द्यायला पाहिजे तितकं देत नाही. आपण स्वतः मासिक चालू करावं म्हणून आरोग्य तिथे मासिक मी आता आणले. काय आपल्याला असतं की हे मासिक मी केवळ समाज सेवा आणि आरोग्य सेवण्यासाठी चालू केलं 1987 साली आणि अजूनही ते मासिक चालू आहे. 380 अंक प्रकाशित झाले आणि एकूण 4001 जिद्द अशी की त्या माणसाने माझा अपमान केला. त्याचं मी वार्षिक चालवलेले माझा मोठा अपमान केला. नंतर मी मासिक चालू करायला गेल्यानंतर मला पुण्यातले एक प्रतिष्ठित डॉक्टर आणि एका प्रतिष्ठित पेपरचे संपादक म्हणले तू खड्ड्यात जाणार आहेस, मध्यमवर्गीय माणूस असं मासिक आरोग्याचं काढून निश्चितपणे खड्ड्यात जाणार आहेस. पण मी जिद्द बाळगली आणि 100 अंक त्याच लोकांच्या हस्ते प्रकाशित केला. काही न बोलता वटकृतीने उत्तर द्यायचं आणि आज 380 अंक प्रकाशित झाले. 1% सगळं वेगळ्या नावाने मी चालू केली. त्यामुळे 4000 लेख झालेले. समाजसेवा करावी असं नंतर वाटायला लागलं काहीतरी आपण करावं. श्रुतिकाश्वर मंदिर हे जे हॉस्पिटलचा उल्लेख केला आपल्याला आश्चर्य वाटेल की पुण्यातलं प्रसूतिगृह म्हणून गरिबांसाठी अत्यंत प्रसिद्ध असलेले मध्यमवर्गीयांना माहीत नाही. आम्ही अजूनही ओळख 65 वर्ष हॉस्पिटल चालू मी 32 वर्ष काम करतोय, पण अजूनही नेपाळी लोक बसतात त्या समोर आमचं हॉस्पिटल असं सांगायला लागतं आम्हाला. इतक्या मी सायलेंट वर्कर आहोत. गोडबोले हॉस्पिटल म्हटलं की रिक्षावाला आणून सोडतो. इतकं कनिष्ठ आणि गरीब लोकांमध्ये आमचं पॉप्युलर हॉस्पिटल आहे. त्याचं कारण आजच्या काळातही फक्त 7,000 रुपयात तुमच्याकडे नॉर्मल डिलिव्हरी होते आणि त्याच्यात 4 दिवसाचं राहणं, दोन्ही वेळचं जेवण, दोन्ही वेळचा चहा आणि नाश्ता इन्क्लूड आहे. आणि सिझरनंतर 14,000 रुपये फक्त खर्च येतो आणि बाकीची बायकांची अनेक ऑपरेशन आम्ही अत्यंत अल्प दरात करतो. आपल्याला माहिती आहे हिस्ट्रोक्टॉमी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया असते. बाकी ठिकाणी लाख रुपये खर्च होतो, आमच्याकडे 20,000 खर्च करतो. आणि त्यामुळे आमच्याकडे 100 डिलिव्हरी महिन्याला सहजपणे होतात. असं हे आमचं हॉस्पिटल चालू आहे. मी स्वतः गायनेकॉलॉजिस्ट नाही आहे, पण मी हे सगळं मॅनेज करतो सगळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने. मला असं वाटलं की फॅमिली डॉक्टर असल्यामुळे या आणि तरी ऐका म्हणजे आजचं मेडिकल प्रोफेशन काय असेल ते ऐका की इतकं अल्प दरात सुद्धा घेऊन सुद्धा आम्ही नफा कमवतो त्याच्यात. म्हणजे बघा पण आम्ही सर्व सेवाभावाने काम करतो. आम्ही एकही पैसा घेतले आमचेच पैसे खर्च होतात. या खर्चाच्या बचतीतून आम्ही नारायणपेठे मला असं वाटलं की फॅमिली डॉक्टर असल्यामुळे मला असं वाटलं की आता विभक्त कुटुंबपत्नी होत चाललेले आहे आणि घरच्या वृद्धांना बघायला हळूहळू नवीन पिढी तयार होत नाही किंवा वेळ नाही त्याला असं दोन्ही आहे. तर आपण वृद्धाश्रम तयार करावा म्हणून नारायणपेठेला आम्ही 3 मजली बिल्डिंग स्वतःच्या खर्चाने विकत घेऊन वृद्धाश्रम चालू केलेला आहे.
तिथे आता 30 लोक राहत आहेत. तिथे आपल्याकडे डॉर्मेटरी सोय आहे, फक्त स्पेशल रूम वगैरे नाही. आपल्यासारख्या उच्च मध्यमवर्गीयांना किंवा स्पेशल रूमची आवश्यकता. आम्ही भोगावला त्यावेळेला 2012ला आम्ही चालू केलं. ते असं वाटलं की पैसे आमच्याकडे नव्हते. साधारण 3 कोटीचा प्रोजेक्ट होता. 3 कोटीचा प्रोजेक्ट. आणि राजकारणी लोकांकडून आणि गव्हर्नमेंटकडून काहीही घ्यायचं नाही, हे आमचं ध्येय पहिल्यापासून. काही घ्यायचं नाही आणि आपणच स्वतः उभं केलं. त्या संस्थेकडूनही इंडिव्हिज्युअल डोनर. तर वायस साने म्हणून पुण्याचे एक पद्धतीचे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत. त्यांच्या विशेष काही कारणामुळे आमच्या संस्थेत वृद्धाश्रमात राहतो नारायण देतो. आणि भूगावचं वृद्धाश्रम आम्ही बांधायचं ठरवलं. 3 कोटीचा प्रोजेक्ट होता. हा कसा येईल एक स्वप्न होतं. हा प्रोजेक्ट पूर्ण व्हावा. एक साधं पत्र तयार केलं होतं आणि वायस सानेंना म्हटलं की हा वृद्धाश्रम मी चालू करतोय. 3 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आपल्याकडून जर काही मदत झाली असेल तर एक साधं पत्र त्यांच्या हातात दिलं. कोकणस्थ माणूस काय करू शकतो. साने 50 लाख रुपये दिले. 50 लाख. अट काय म्हटलं तुमची अट काय. माझ्या समाजसेवेचा सर्वात आनंदाचा क्षण तो होता. एका पत्रासारखा माणूस 50 लाख रुपये देतो. याची क्रेडिबिलिटी आपली किती असेल समाजात आपल्याला कळतं. याची गरज आहे. 50 लाख रुपये काही न बोलता अट काय म्हणली तर तुमचं नाव वगैरे द्यावं अशी अपेक्षा का. फक्त माझ्या मुलाला सांगू नका मी दिले. ते माणूस जर करत असेल तर कसं येतं. तेव्हा मला वाटतं ही श्रीजींची इच्छा आहे. नवी गणपतीचं मंदिर पण त्या वृद्धाश्रमात स्थापन केलं आहे. आपण जर पुण्यात आलात तर आमच्या वृद्धाश्रमात जरूर भेट द्या. एक आदर्श म्हणता येणार नाही पण बऱ्यापैकी सोय असलेलं वृद्धाश्रम आमचं आहे. स्पेशल रूम आहे. स्पेशल रूममध्ये 8 संडास बाथरूम आहे. प्रत्येक रूममध्ये TV आहे, ग्रंथालय आहे, रिक्रिएशन हॉल आहे. आम्ही महिन्यातून 2-3 प्रोग्राम घेतो तिथे लोकांसाठी. सगळी लोक बायका भजन करतात, एकत्र बसतात. 50 लोक भुगावच्या वृद्धाश्रमात असतात. 30 लोक घरातलेच राहतात. असं 80-90 लोकांचा हा व्याप अजून आम्ही वाढवणार आहोत. 100 लोकांची वृद्धांची जबाबदारी घ्यायची असा माणूस आहे आणि तो कदाचित पूर्ण होईल. याशिवाय आम्ही गाण्याची आवड किंवा सांस्कृतिक आवड असल्यामुळे आपण स्वतः एक हॉल घेतला की ज्याच्यामध्ये नृत्याचे क्लास चालतात, संगीताची प्रॅक्टिस चालू होते. अशा विविध तऱ्हेने आम्ही समाजसेवा करत आहोत. अर्थात आपल्या देवधर मंडळाचं किंवा देवधर लोकांचं किंवा कोकणस्थ लोकांचं पुढे पुढे करण्याची वृत्ती नसते, सांगण्याची वृत्ती नसते कोणाला आपण काय करतो. त्यामुळे त्यांची दखल घेतली जात नाही. देवधर मंडळाची दखल घेतल्याबद्दल बरं वाटलं. आपण पुण्यात आलात तर जरूर आमच्या वृद्धाश्रमात भेट द्या. राहण्यासाठी नाही, पाहण्यासाठी जरूर भेट द्या. आणि असं वाटलं तर आपल्या सेवा आहे अशी परिस्थिती आहे, ही गरज आहे, वृद्धाश्रमी गरज आहे. ही दाखवून दिलेली माणसाने आहे. तब्येतीबाईने पाहिले आमच्याकडे लोक इतके मानाने राहतात, तिथे इतके खुशीने राहतात. कधी घडलं नाही हे नाही, सगळे आनंदी असतात. आणि आनंदी वृद्धाचं जाणं यासाठीच आमचा वृद्धाश्रम चालू केलेला आहे. आता दुर्दैवाने वृद्धाश्रमाची गरज बघून तो एक बिझनेस व्हायला लागले, दुर्दैवाची बाब आहे. पण आमचा एक सामाजिक कारण यासाठीच आम्ही हे वृद्धाश्रम चाललेला आहे आणि आपण तो बघायला जरूर या. माझी दखल घेतल्याबद्दल वृद्धजनांचे आभार मानतो आणि मला बोलायची संधी दिली, मला सहन केल्याबद्दल मी मुद्दाहून म्हटलं की बोलतो आज काय करतोय कळायला पाहिजे आणि कसं करू शकतो. चिंता असेल तर तुम्ही करू शकता, मी जेव्हा करू शकतो तर आपलं मी कोणी करू शकता असं मला वाटतं. आणि आपण करा आणि आमच्या सहकार्यात सहकार्य करा अशी अपेक्षा करून नमस्कार. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं आरोग्य तेथे मासिक हेही तुम्ही पहा आणि पुण्याला आलात तर खरोखरच त्यांच्या वृद्धाश्रमाला भेट द्या अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. यानंतरचा हा पुरस्कार आहे कमलाबाई केशव देवधर स्मृती गौरव पुरस्कार. कमलाबाईंचे चिरंजीव उपेंद्र देवधर यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. उपेंद्र देवधरांना त्यांच्या आईने अतिशय कष्ट करून वाढवलं आणि त्यामुळे उपेंद्र देवधर अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करीत असतात. या पुरस्काराच्या मानकरी आहेत सुनीता मधुकर देवधर. सुनीताबाई म्हणजे मुलुंडच्या शैक्षणिक मी आधी ओळख करून देते. मुलुंडच्या शैक्षणिक आणि सामाजिक जीवनावर आपला ठसा उमटवणारं एक प्रमुख नाव आहे. नुकताच त्यांचा सहस्रचंद्र दर्शनाचा सोहळा झालेला आहे, तरी सुद्धा त्या सतत समाजकार्यामध्ये मग्न आहेत आणि त्यात आपण काही विशेष करतोय अशी भावना नाही आहे. मुलुंडच्या पुरंदर हायस्कूलमध्ये
सुनीताबाईंनी शिक्षिका म्हणून कामाला सुरुवात केली. झोपडपट्टीतल्या मुलांना इंग्रजी आणि समाजशास्त्र एक पैसाही न घेता शिकवलं आणि मुख्याध्यापक या नात्याने ही शाळा नावारूपाला आणली. 1972 मध्ये इनरव्हील क्लब या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटनेच्या त्या सभासद झाल्या आणि समाजासाठी काम करण्याच्या त्यांच्या इच्छेला अनेक मार्ग गवसले. 2003 आणि 2004 या वर्षी बाईंची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. मुलुंडच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी झोपडपट्टीतल्या मुलांना जीवनसत्वाच्या डोसचं वाटप केलं आणि तिथल्या 3500 मुलांसाठी सतत 2 वर्ष हे अभियान चालू होतं. इनरव्हीलच्या सभासदांना बरोबर घेऊन त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा या प्रकल्पांतर्गत शांतिवनामध्ये बांध घालून पावसाचं पाणी जमा होईल अशी व्यवस्था केली. 22 आदिवासी जोडप्यांचे विवाह लावले आणि याच ठिकाणच्या आदिवासी मुलींसाठी बांधलेल्या इमारतीचं नूतनीकरण करून तो परिसर सोलर लाईट्सनी उजळून टाकला. सुनीताबाईंचं समाजकार्य हे त्यांचे पती मधुकर बापूराव देवधर यांच्या सहकार्याने चालतं. समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देणारी दाम्पत्य आपल्याला फार कमी दिसतात. सुनीता मधुकर देवधर आणि मधुकर बापूराव देवधर हे असं एक दाम्पत्य आहे की ज्यांनी मुलुंडच्या अनेक संस्थांच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. संस्था आणि कार्यकर्त्यांची फौज या दोन्हीची उभारणी करणारं हे दाम्पत्य मुलुंड परिसराचं भूषण आहे. मुलुंडच्या सार्वजनिक जीवनाचा चालता बोलता शब्दकोश असं वर्णन मधुकररावांचं केलं जातं. मुलुंड जिमखाना, महाराष्ट्र सेवा संघाचे विश्वस्त, रोटरी स्कूल फॉर डेफचे संस्थापक आणि विश्वस्त, वझे महाविद्यालयाचे सल्लागार, रोटरी इंटरनॅशनलचे माजी गव्हर्नर मधुकरराव आहेत. एवढंच नाही तर अशा अनेक संस्थांचे ते आधारस्तंभ आहेत. रोटरी इंटरनॅशनलनी त्यांना सर्व्हिस अबाउट सेल्फ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसंच त्यांना इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कारही मिळालेला आहे. आता मी सुनीताबाईंचं मानपत्र वाचून दाखवते. माननीय सुनीताताई मधुकर देवधर, मुळात आपला पिंड शिक्षकाचा. मुलुंडच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये आपण शिक्षिकेपासून मुख्याध्यापक पदापर्यंत सर्व स्तरावर 37 वर्ष काम केलेलं आहे. स्वतःच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी होईल याकडे आपण लक्ष पुरवलं. मुलुंडमधल्या सर्व माध्यमांच्या शाळातल्या 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. याशिवाय इतरही शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात आपण तितक्याच समर्पित भावनेने उडी घेतली. त्यानंतर चर्चगेट ते विरार आणि CST ते बदलापूर या परिसरातल्या 46 इनरव्हील क्लबचं नेतृत्व करीत आपण प्रौढ साक्षरता, शिवण, महिला सरपंच शिक्षण या विषयातली प्रशिक्षण केंद्र सुरू केली. गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र सेवा संघ आणि NAB यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी नापास झालेल्या अन्य विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग सुरू आहे. त्याची ही जबाबदारी आपणच सांभाळत आहात. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचा निकाल दरवर्षी 100% लागतो. ऐरोलीमधल्या कामगार स्त्रियांसाठी मैत्री या मुक्त व्यासपीठाची स्थापना आपणच केली आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीची धुरा उचलली. गेली 10 वर्ष तिथे चालणाऱ्या विविध उपक्रमातून स्त्रियांची परिस्थिती आमूलाग्र बदललेली आहे. कुठल्याही सामाजिक कार्यासाठी निधीची आवश्यकता असते आणि आपण जेव्हा आपल्याकडे पैसा नव्हता तेव्हा समाजातल्या दानशूरांकडून आपण संस्थांना निधी मिळवून दिला आणि नंतर आपण उभयतांनी अनेक संस्थांना आर्थिक पाठबळ पुरवलं. स्वतःच्या अकाली गमावलेल्या पुत्राच्या नावाने सुनील मधुकर देवधर रोगनिदान केंद्र सुरू करण्यासाठी जैन मेडिकल सेंटरला 3 लाख रुपयाची देणगी दिली. अजून बऱ्याच वेळेला टाळ्या वाजवायच्या. 3 लाख रुपयाची देणगी दिली. होतकरू खेळाडूंना वाजवी दरात सराव करता यावा म्हणून आपण दिलेल्या 3.5 लाखाच्या देणगीतून सुनील मधुकर देवधर टेबल टेनिस हॉल उभा राहिला.
मुलुंडच्या महाराष्ट्र सभा संघाचं ऐरोलीला सांस्कृतिक केंद्र व्हावं म्हणून आपण 25 लाखाची देणगी दिली. आपल्या वैयक्तिक दानाचा आकडा आज 60 लाखाच्या वर गेलेला आहे. ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सगळ्या कार्यात आपले पती मधुकर देवधर यांचा सिंहाचा वाटा आहे. आज मुलुंडमधल्या अनेक संस्थांच्या जडणघडणीत आपल्या दोघांचं योगदान फार मोलाचं आहे. विद्यार्थ्यांबद्दल आपल्याला वाटणारी तळमळ, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दलची आपली आस्था, परिस्थितीमुळे ज्यांच्या चेहऱ्यावरचं हसू लोटलंय अशांचं जीवन फुलवण्यासाठी आपण गेली 50 वर्ष करीत असलेले अथक परिश्रम आणि आपल्या वाढत्या वयाचा विचार न करता तन ओतून आपण राबवलेले शेकडो उपक्रम यामुळे देवधर मंडळाला आपल्याबद्दल अतिशय आदर वाटतो. आणि म्हणूनच आपल्यासारख्या सेवाव्रतीला कमलाबाई केशव देवधर स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. व्यासपीठावरील सन्माननीय आणि देवधर कुलवृंदाचे देवधर मंडळाचे सर्व बंधू भगिनींनो, तुम्हाला प्रणाम करायच्या अगोदर मला खास अभिनंदन करायचे ते YDDD जनरेशनचे. आणि आजच्या या समारंभात सगळ्यात आम्हाला काय पुरस्कार मिळाले वगैरे सगळं ठीक आहे, पण अत्यंत आनंदाची गोष्ट की हे YDDD हे लोक एकत्र आले आणि त्यामुळे एक अभिमान वाटतोय की देवधर मंडळ अत्यंत चांगल्या तऱ्हेने झाले, त्याला अतिशय सुंदर भविष्य आहे आणि मन भरून आलेलं आहे. सुरेश देवधर हे खूप प्रयत्न करतात, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आहे. त्यांचे वडील, कारण मला देवधर मंडळाची ओळख देवधर मंडळ चालू झाल्यापासूनची आहे, कारण माझे सासरे बापू वासुदेव देवधर पुण्याचे, मी पुण्याचे आहे, आणि डॉक्टर ढंडेरे आणि विषम अशी सगळी मंडळी एकत्र जमायची, मिटिंगा चालायच्या. मी मुलुंडला राहते, त्यामुळे केव्हा तरी एखादी मीटिंग मुलुंडला पण झालेली आहे आणि त्यामुळे देवधर मंडळ तेव्हापासून आमच्या घरात कायमचं झुंजलेलं आहे. हे काम अतिशय सुंदर आहे. आता पर्वते मॅडमने अतिशय सुंदर माझी ओळख करून दिली. याच्यामध्ये मला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही सध्या जे ब्लाइंड स्कूल, म्हणजे ज्याला आम्ही दृष्टी सेवाचं नाव दिलं आहे, ही सगळी मुलं, तुम्ही केव्हा कोण मुंबई परिसरात असाल तर बघाल या. मला आम्ही चालू करताना कधीही कल्पना आलेली, कारण मी पुण्याहून मुंबईला यायची. माझं लग्न 1961 साली झालं.
आणि त्यामुळे माझे सासरे मुलुंडला सोडायला येताना मला माझ्यासोबत यायचे. जरा कोणाला माहीत असेल की नाही, पण मुंबईच्या गाडीमध्ये एक आंधळा माणूस होता. तो खूप सुंदर गाणी गायचा, गोष्टी सांगायचा, लोक त्याला पैसे द्यायचे. त्याप्रमाणे आम्ही पण ते करत होतो. तेवढ्यात एका माणसाने माझ्या सासऱ्यानं सांगितलं, अहो तुम्ही ह्याला देत जाऊ नका हो, यांनी खूप पैसा जमा केला आहे. तर म्हणाले करू दे ना, त्याला दुसऱ्या लोकांना मदत करायला परमेश्वर बुद्धी दिली. आणि त्यांना म्हणाले, अहो तुम्ही 2 मिनिटं डोळे बंद करा आणि तुम्हाला ब्रह्मांड आठवेल की या जगात कसं जगायचं. आणि त्याप्रमाणे मला सांगितलं, सुद्धा कोणी काही बोललं तरी तू आंधळ्यांची जी संस्था आहे, कोणी आंधळ असेल त्यांना तू मनापासून मदत कर. आणि ते आमच्या डोक्यात होतंच. आणि त्याप्रमाणे आम्ही जेव्हा शाळा आता 7 वर्ष झाली चालू केली महाराष्ट्र मंडळात, महाराष्ट्र सेवा संघात, त्यावेळेला जेव्हा आम्ही ती अतिशय हृदयद्रावक अशा त्या घटना, वेदना म्हणजे प्रचंड आहे, ती मुलं ज्या वेळेला पालक घेऊन येत होती आणि आम्हाला ॲडमिशन मिळेल का, हो म्हटलं तुमच्यासाठी आमची शाळा आहे. आणि प्रत्येक मूल हे एक प्रॉब्लेम होता. एक तर परिस्थिती अशी कोणाचीही चांगली नव्हती. यावर्षी तर एक मुलगा सुरत होणार आहे. अरे म्हटलं सुरतहून कसं काय, त्यांची नॅबने राहायची सोय केलेली आहे. तर म्हणाला आम्हाला तिकडे कळलं की महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड म्हणून आहे, तिथे 17 नंबरचा फॉर्म भरून तिथे विद्यार्थी तयार केले जातात आणि म्हणून आम्ही इकडे आलो. आणि नॅबने आम्हाला त्यांच्या तिथे त्यांच्या आश्रमात जागा दिलेली आहे. तेव्हा आपण आत्ता हे जसं म्हणाले की आपण सेवा करतो, मराठी माणूस एकदा मनात घेतलं की मनापासून सेवा करतो. सातत्य आणि प्रामाणिकपणा या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असल्या तर आपल्याला कधीच अपयश येत नाही. ज्या वेळेला माझा मुलगा अचानक गेला, मी शाळेत शिकवत होते पुरंदर हायस्कूलमध्ये, आणि मग सगळंच म्हणजे बंद झालं. पण तसं नाही. एकदा माझे शाळेचे पायगावकर म्हणून चिकित्सकचे प्रिन्सिपल होते आणि ते नंतर आमच्याकडे आले मुलुंडला आणि मला म्हणाले, बाई आता तुम्ही परत शाळेत यायला लावा. म्हटलं शक्य नाही आहे, आता मला मुलांचं नुकसान करायचं नाही मॅडम आपलं शिकवून. नाही मी म्हणे उद्यापासून या. आणि घरी बसून माझ्याकडनं त्यांनी ॲप्लिकेशन घेतला. आणि हे पण माझं एक काहीतरी जीवनाला वेगळंच वळण लागणारा क्षण होता. पुढे मी ते पुरंदरेमध्ये काम केले, मुख्याध्यापक रिटायर झाले आणि तिथे अनेक गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांच्या निगडीत अशा केल्या. पण मला ही सगळी दृष्टी, पण मी असं बघायची की 5 रुपये तेव्हा फी होती. 62 सालची गोष्ट आहे, 64 सालची गोष्ट आहे. 5वीला पास, 6वीला 6, 7वीला 7 अशा तऱ्हेची फी, डोनेशन वगैरे काहीच नाही. म्हणजे इतकी गरिबी त्यावेळेला होती. आणि त्यामुळे ना 5 रुपये फी भरताना नाकात दम यायचा. फीचा वार असला की ती मुलं गैरहजर राहायची. आणि मग मी माझ्या बर्थडे म्हणून बाई त्या प्रिन्सिपल होते, म्हटलं बाई असं काय होत आहे, 5 रुपये 6 रुपये फी या मुलांना देता येत नाही आहे. त्या म्हटलं काय करणार, असं ते आहे खरं. मग म्हटलं आपण काहीतरी सोय केली पाहिजे. आणि बोलायची गोष्ट की त्याच दिवशी त्यांनी उल्लेख केला की SH केळकर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर, बझे कॉलेजचे चेअरमन, संस्थापक वगैरे हे यांचे खास मित्र होते. त्यांच्या घरी आम्हाला जेवायला बोलवलं होतं. आणि बोलता बोलता ते नेहमी विचारायचे कशी झाली वाहिनी शाळा. म्हटलं खूप चांगली चाललेली आहे. पण अहो खूप हसत कठीण आहे, 5-5 रुपये फी मुलांना देवत नाही आहे. ते म्हणजे असं आहे, आपला ट्रस्ट आहे ना, तुम्ही काळ्यांना अजूनपर्यंत मी काळे गोरे कसे आहेत बघितलं नाही. फक्त शाळेच्या लेटर हेडवर तुमची सही प्रिन्सिपलचे मुलाचे आमच्याकडे पाठवत जा. पण आमची एक अट आहे, नापास व्हायचं नाही. कदाचित नापास झाला तर ते वर्ष त्यांनी सोडून द्यायचं
आणि पुढच्या वर्षामध्ये परत ॲप्लिकेशन करायचं आणि याच्यामध्ये अनेक विद्यार्थी BE, ME, डॉक्टर आणि काही झाले परदेशात जाऊन आले आणि आजही ते आनंदाने आमच्या शाळेचं नाव घेतात. एकदा मी म्हणजे कधीही कल्पना नाही, अक्षरशः झोपडीत राहणारे त्यावेळेचे लोक होते. आता ते खूप बदलले. आता IIT मध्ये प्रोफेसर झालेले लोक आहेत आणि हे सगळं आपण एकदा नुसतं या मुलांच्या सहवासात का रडतात, का पिछावारी येत नाहीत शाळेत, हे एवढंच मी बघितलं तर. आणि मग त्याच्यानंतर भाऊसाहेब केळकरांसारखे मित्र तर भेटलेच मग आणि आम्ही खूप काही काम केलं. पण ते काही नाही तर शाळेच्या मुलांनी त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे अशा अनेक गोष्टी कळल्या. त्याच्यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस उत्तम खेळणाऱ्या मुलांना खेळायला आमच्या तिथे लायन्स क्लबचं मोठं पॅव्हिलियन हॉल सगळं आहे, पण तिथली फी परवडत नव्हती. तर म्हटलं अरे तुम्ही एवढं चांगलं एक टेबल टेनिस खेळणारी मुलगी होती, शाल्मली मंत्रे आज आता ती इंटरनॅशनलला खेळली वगैरे सगळं आहे. आणि मग असं वाटायला लागलं बाय चान्स आमच्याकडे हे मुलुंड जिमखान्याचे लोक आले आणि त्यातले ओक होते ते म्हणजे पुण्यापासूनचे मित्र होते. ते म्हणजे काहीतरी कर, तोपर्यंत हे बऱ्यापैकी पगारावर आणि असं चांगलं आमचं होतं आणि म्हणाले काहीतरी मदत करे आपल्याला, ह्या मुलुंड जिमखाना मुलुंडमध्ये झालाच पाहिजे. पण ती सगळी मंडळी शाळेपासून कॉलेजपर्यंत खेळणारी होती. आणि मग त्या ठिकाणी टेबल टेनिस हॉल आणि हे सगळं झालं आणि आमच्या मुलांना म्हणजे मध्यमवर्गीय मुलांना मुलुंड जिमखान्यात आजही अतिशय मिनिमम फीवर खेळता येतं आणि हा आनंद खूप मोठा आहे. हा पैसे देऊन किंवा घेऊन होणार नाही. ती मुलं तिथे खेळत असतात. क्रिकेटमध्ये देवधरच आहे ना, देवधरच एक नाही हे देवधर नाही, तिथे कार्यकारी मंडळात असणारा देवधरच आहे. तो तिकडे जास्त चांगलं तरुण मुलगा आहे, तो छान लक्ष देतो आणि हा मुलुंड जिमखाना. त्यामुळे अशा तऱ्हेने अर्थात आता आम्ही गेलो कुठे काही कमी असेल तर त्या ठिकाणी आपण बघतोच, कारण ते आपलं हे म्हटल्यानंतर आपल्याला ते काम करावं लागतं. आणि अशा तऱ्हेने माझ्या मुलाच्या नावाने मेडिकल सेंटर आजही त्या ठिकाणी फॅक्टरीमधल्या वर्कर्सना बिलं एवढाली येतात साध्या डॉक्टरची. मी दिलीप दत्तराक्षने बोलत, ते एक आदर्श डॉक्टर आहे आणि मग ते परवडत नाही. मुख्य म्हणजे मग या सेंटरला आम्ही सही दिली की मग त्या ठिकाणी त्यांना वाजवी दरात रोजचं म्हणजे 2 दिवसाचं औषध असेल तरी ते त्यांना घेता येतं. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता मला या ठिकाणी माझ्या शाळेचा आणि माझ्या शिक्षकांचा या ठिकाणी माझा त्यांचं मला ऋण आहे. कारण मी तिथे गेल्यामुळेच मला ह्या सगळ्या मुलांच्या कथा, व्यथा, वेदना या सगळ्या गोष्टी दिसल्या आणि परमेश्वराने मला बुद्धी दिली यांच्यासाठी आपण काही केलं पाहिजे. मी जस्ट पुण्याहून इकडे मला मुलुंडला जागा मिळाली आले. एक दिवस एक सद्ग्रस्त आमच्याकडे आले आणि म्हणाले आज येऊ का? म्हटलं या. म्हटलं अण्णा काय तर म्हणाले वाढ. तर वाढ हे मुलुंडमधलं अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व की त्याने 4 आणे गोळा करून आमच्यासारख्यांची शाळा सुरू केली होती. म्हणजे खूप काम करून आणि त्यावेळेला काम करणं, फेऱ्या मारणं याच्यात कोणालाही कमीपणा वाटत नव्हता. आणि ते माझ्याकडे आले, हे होते म्हणाले बसा वगैरे झालं तर एक पाकिट त्यांना दिलं. ते म्हटलं काय आहे? तेव्हा नाही म्हणे मी आता स्टेशनवरनं येत होतो. त्या काळामध्ये आमच्या घरातनं मुलुंड स्टेशन दिसायचं, कारण त्यावेळेला तिथे काहीच नव्हतं, मध्ये सगळं रिकाम होतं. आज मुलुंड अतिशय भरला, अतिशय सुंदर असं एक महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं एक सबर्ब आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. ते म्हणाले अहो देवधर याच्यामध्ये तुमचा पास आहे रेल्वेचा. तर म्हटलं रेल्वेचा पास हो म्हणे मला तिथे त्या स्टेशन असताना दिला
आणि म्हणाले की तुम्ही द्याल का हो? या माणसाचं 3 महिन्यांचा पास आहे आणि 2-3 दिवसच त्यांना पास काढून झालेले आहे. तर आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं की हा आमचा पास परत त्याने आणला, पण पास परत आणला नाही, माझ्या जीवनातला आणखी एक टर्निंग पॉईंट की ते बाळ मला असं म्हणाले, म्हटलं आम्ही जस्ट पुण्याहून इकडे आलेलो आहे, कोणी ओळखायचं नाही, पाळखायचं नाही, काही नाही. तर म्हणाले काम करा, काय शिकलात? म्हटलं मी BA-BEd आहे, इंग्लिश आणि सोशल स्टडीज माझे विषय आहे. ठीक आहे म्हणाले, उद्या अमुक ठिकाणी या, मी सार्वजनिक शिक्षण संस्थेचा सेक्रेटरी आहे आणि तिथे मग पायगावकर सर, आता बोलून मुंबईतले जे जुने लोक असतील त्यांना या चिकित्सक शाळेचे हे पायगावकर माहीत असतील. तर आमचं त्यांनी छान स्वागत केलं वगैरे सगळं झालं, बोलणी झाली, गप्पा झाल्या आणि मग नंतर म्हणाले, मॅडम आता उद्याला तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर येईल, जूनपासून शाळा सुरू होईल, तेव्हा तुम्ही आम्हाला कळवा त्याच्यात की मी शाळेत हजर होते. तेव्हा तो पास त्यांचा किंवा ते चोरीला गेलं, पण त्या चोरीतनं मला नोकरी मिळाली, घर बसल्या झाली. आणि मुख्य म्हणजे मला काही कल्पना नव्हती की मी असं ठरवलंही नव्हतं की आपण BA-BEd आहोत पण आता इकडे नोकरी करायची का नाही, कारण सारखं लक्ष पुण्याकडे होतं. यांनी जर पुण्याला नोकरी बदलून घेतली तर मला अति आनंद होता, पण तसं ते काही झालं नाही. आणि माझ्या जीवनाची सुरुवात नलिनीबाई गजानन पुरंदरे हायस्कूलमधून झाली आणि यासाठी मी त्या वाडांचं सुद्धा आद्या, कारण जीवन गौरव पुरस्कार दिला मी सुरेश खरे आणि सुरेश देवधर आणि शुभांगी देवधर यांच्याशी प्रत्यक्ष बोलले. ते म्हटलं जीवन गौरव पुरस्कार खूप मोठ्या लोकांना देतात, तुम्ही माझी कशी काय निवड केली? तेव्हा शुभांगी जरा वयाने लहान असल्यामुळे नाही हो, तुम्ही हे काय दिलायच ना मला, ते खूपच मोठं आहे. सुरेश देवधर आल्यावर म्हटलं दुसऱ्याने तुम्हाला निवडता आलं नाही म्हणे, आमच्या निवड समितीने तुमचीच निवड केलेली आहे. तर मी म्हटलं की आता परत ते घरी आलेले, ते नुकते ऑस्ट्रेलियाहून आलेले, म्हणजे काय खूप म्हटलं दमादम काम सगळं असं, म्हटलं आपण काय म्हणून यांना नाही म्हणायचं. कारण देवधर मंडळाच्या सुरुवातीपासून आम्ही त्याच्या शोधात, आम्ही सारखं येत नाही किंवा काय ही गोष्ट आता येतात. तर मी म्हटलं की बरं ठीक आहे, पण म्हटलं मला फार अवघड होतोय, किती वाटतंय की मी हा जीवन गौरव पुरस्काराला योग्य आहे का नाही. पण एवढं मात्र आहे की मी माझं जीवन मला हवं तसं सामाजिक बांधिलकी मानून, कारण सामाजिक बांधिलकी जगणं हे आपल्या संस्कृतीचं लक्षण आहे. म्हणून म्हटलं मी ते करत आहे. आणि अजूनही आमचं काय ते आयुर्वेदिक वगैरे तिथे कामगारांच्या बायका ज्या कधीही घराबाहेर पडल्या नाही, आज तुम्ही आयुर्वेदिक मैत्री म्हणून महिला विभाग आहे, तो एक अतिशय चांगला की पहिला मेळावा केला तेव्हा बायका आल्या नाही, 60 बायका होत्या, त्यांना असं टेबलाशी उभं राहून नाव सांगता येत नव्हतं कारण कामगार एरिया होते. पण महाराष्ट्र सेवा संघाने मैत्रिणी त्या बायकांना सतत बोलवून त्यांना त्या म्हटलं हे असं नाही, तुम्हाला किती पगार मिळतो, तुम्ही रोज इथे बोलून येतात. म्हणजे ही त्यांच्यामध्ये कल्पनाच नव्हती की या बाई नोकरी करतात म्हणून आपल्याला सारखं की आम्हाला काहीही पगार देत नाही, काही नाही, पण आपण सगळ्यांनी मिळून इथे काहीतरी एक चांगला प्रयोग करायचा आहे. आणि मग आज तर ते सगळं ठीक आहे. 4 प्रकाशनं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची त्या बायकांच्याकडनं घेतली. मलाही पटकन इंटरनेट गेला नाही, पण त्या बायका म्हटलं अगं मला तू इथे अमोख्याचं जरा इंटरनेटवरून माहिती म्हणून व्हॉट्सअपमधनं मला ताबडतोब माहिती येते. इथपर्यंत त्या बाई शिकल्या आणि हा आनंद खूप मोठा आहे. तेव्हा देवधर मंडळाने मला या ठिकाणी हा जो पुरस्कार दिला आणि माझ्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. एकच मिनिट, त्या आत्ता गीताबाईंनी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यांची विद्यार्थिनी हाच या आजच्या कार्यक्रमाला ते आलेले आहेत. त्यांनी जेव्हा ऐकलं की आपल्या मॅडमना पुरस्कार मिळतोय
अतिशय त्यांना आनंद झाला. त्या मला म्हणाल्या की एकच मिनिट मी बोलेन फक्त आमच्या बाईंबद्दल, तर मला द्याल का? तुम्ही अध्यक्षांना विचारलं, अध्यक्षांनी अनुमती दिली आहे. बकुळ जोशी आता त्यांच्या बाईंबद्दल बोलताय. मी बकुळ जोशी आणि माहेरची सुधा देवधर आणि या माझ्या बाई. देवधर बाईंच्या शाळेतच मी होते. तर अगदी दोनच गोष्टी मला सांगायच्या. मी तत्त्वज्ञानाची विद्यार्थिनी आहे आणि सॉक्रेटिस नावाचा एक ग्रीक तत्त्ववेत्ता, त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर सद्गुणी व्हायचं असेल तर तुमच्या आजूबाजूला सद्गुणांनी भरलेली माणसं असायलाच पाहिजे. म्हणजे किती साधं आहे बघा. आपल्या आजूबाजूला चांगली माणसं असली की झालं, आपण चांगलं होतो. आणि याचं उदाहरण मी बाईंकडून शिकले. तर त्या इतक्या सज्जन, इतक्या ट्रान्सपरंट, इतक्या मायाळू, इतक्या चांगल्या होत्या की त्यांचं शिकवणं, त्यांचा क्लास हा आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी असेल. दुसरी एक गोष्ट मी आवर्जून इथे उल्लेख करेन की आमचं दोघींचं आडनाव एकच असलं तरी सुद्धा मला कुठल्याही प्रकारची फेवरेबल ट्रीटमेंट त्यांनी वर्गात दिली नाही आणि याचा मला खूप आनंद होतो. तर असा आनंद लाभल्यानं प्रत्येकाला तर कुणीही आयुष्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी सहजपणे करू शकतो. धन्यवाद. विवाह 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विवाहाचा सुवर्ण महोत्सव हा आपण दाम्पत्याचा सत्कार करणार आहोत. त्याच्यामध्ये सुरेश देवधर आणि शुभदा देवधर डोंबिवली आलेले आहेत ना दोघं. सुरेश देवधर आणि शुभदा देवधर. काय आहे लिहिलेलं त्यांना ते मी त्याचं थोडक्यात वाचन करते. विवाहाच्या गाठी जरी स्वर्गात मारल्या जात असल्या तरी त्याची यशस्वीता ही या भूतलावरच करायची असते आणि त्यात आपण यशस्वी झाला अभिनंदन. विवाह म्हणजे फक्त स्त्री पुरुषांचे मनोमिलन नव्हे तर दोन जीव, दोन आत्मा, दोन कुटुंब यांचं मनोमिलन आहे. त्यात वंशवृद्धीची अपेक्षा आहे, समाजाची त्याला मान्यता आहे. विवाह ही फक्त कायदेशीर बाब नसून ती एक सामाजिक रचना आहे. समाजाच्या बुद्धिमत्तेसाठी त्याची गरज आहे आणि ही जाण आपण मनोमन जपली. आपण एकमेकांचे मित्र, सुखदुःखाचे साथीदार, एकमेकांचे टीकाकार, जाणकार व सवंगडी आहोत याचं भान आपण ठेवल्यामुळे आपली इथंपर्यंत यशस्वी वाटचाल झालेली आहे. संसारात सुखदुःखाचे अनेक प्रसंग आले असतील पण त्याला न डगमगता एकमेकांवरील विश्वास, प्रेम, त्याग यांच्या सहाय्याने संसाराचा हा सहप्रवास आपण यशस्वीपणे करत आहात. विवाह म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो आपण विधिवत म्हणजे विधिवत अग्नीच्या साक्षीने स्वीकारलेल्या नात्याची जपणूक करणे. वा म्हणजे वादविवाद न करता सुसंवाद करणे. हसत खेळत एकमेकांवर भरभरून प्रेम करणे. ही त्रिसूत्री आपल्या 50 वर्षांच्या अखंड वाटचालीचे गमक आहे. ही वाटचाल नाबाद शतकाकडे व्हावी अशी मंडळातर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा.